एका गुरुवारी छोटासा एवढासाच फोटो ठेवून एक समई लावली, एक उदबत्ती लावली, एक अर्धी भाकर, त्याच्यावर थोडंसं झुणका. अच्छा असं म्हणून एक आरती करून तिथे सुरुवात केली. अच्छा. आज प्रकट दिनाच्या दिवशी 13,500 भाकऱ्या आम्हाला फक्त तिथे वाटायला लागल्या. आणि गजानन महाराज म्हणजे अक्षरशः आम्हाला त्यांनी जगवलंय. गजानन महाराज आमच्या घरात कसे आले की जेवायला बसले की समोरून पक्ष्यांची विष्ठा टाकायची. अच्छा. जेवायच्या पाण्याच्या समोर एक दिवस वैतागले हो चोळप्पा महाराज. आणि शेवटी येऊन एकदा महाराजांना प्रश्न कसा विचारणार तरी सुद्धा धाडस करून हात जोडून दाती तृण घेऊन विचारलं की महाराज का छळता आम्हाला. म्हणजे आमचं काय आम्ही तुमची इतकी श्रद्धा आमची आहे, आम्ही इतकं तुमचं सगळं करतो, पण तुम्ही आम्हाला छळता का. महाराजांनी त्यांना काय सांगितलं, अरे तुझा 12 वर्षाचा प्रारब्ध एका वर्षात संपवलं मी. अरे तुझा 12 वर्षाचा प्रारब्ध एका वर्षात संपवलं. आज तुम्ही इथे येताना भस्म लावून आला तर तुम्हाला येताना काही ऑकवर्ड वाटलं? लोक बघताय. मला अडवलं. मला म्हणाले धोती नाही तो आपको नाही छोडेंगे. म्हटलं उसको तो छोडा. असं मी म्हणता क्षणी त्या सिक्युरिटीच्या त्या स्क्रीनच्या म्हणजे तो काय जे असतो आपण एंट्री करतो तिथून त्यांनी हाक मारली, ओ अण्णा अण्णा इधर. आणि बसून तुम्ही देवाचंच नाव घ्या की हा गप्पा बसल्या म्हणजे हा शुभंकृती म्हणतो. त्यांच्या सेक्रेटरी सांगितलं की प्लीज स्विच ऑफ ऑल द लाईट्स, सगळ्या लाईट्स बंद करून. अच्छा. हे आत्ताच मी वाचलं. शांत एका खोलीत ते बसले. 2 मिनिटं त्यांनी प्राणायाम केला. स्वतः आधी मनाने शरीराने स्वस्थ झाले. आणि मग अशा कॉन्फिडन्सने व्लादिमीर मोदींचं स्वागत करायला तर आमची सकाळी 7:50ला बस यायची. तेव्हा मी एका वेगळ्या कंपनीमध्ये होतो. तर रोज एक 2-3 चेहरे मी बघायचो. ते रोज ओंकारेश्वरला जायचे. थांब, तू काम करशील ना प्रामाणिकपणे. म्हटलं हो करीन. बघा तू हा मला शब्द दे, तुला जॉब मिळेल की नाही हा शब्द मी तुला देतो. मी त्या क्षणी त्या टेबलवर सांगितलं, म्हटलं पराग सर तुम्ही जे सांगाल ते काम मी करेन. फर्स्ट टाइम आय वेंट टू लंडन. अच्छा. पहिल्यांदा मी एकटा फ्लाईटमध्ये बसून गेलो. मी सावंतवाडीसारख्या छोट्या गावातनं आलेला मुलगा आहे. तर मी त्यांना विचारलं, तुम्ही फ्लाईटमधनं येताना तुम्ही असेच आलात? म्हणालो आम्ही असेच असतो, आम्ही दुसरं काही घालतच नाही. आणि म्हणून मला दक्षिण भारतीय लोकांचं फार अप्रूप वाटतं. ते धोती त्यांचं धोतर नेसतातच ते कुठेही जाऊ. सॉरी, लुंगी नेसतात. शेगाव कुठे आणि दक्षिण कोकण कुठे. तुझ्याकडे सेल्समॅनशिप आहे की नाही? तसं माझ्या तोंडात रुद्र आहे. एक पहिलं गजानन महाराज आणि दुसरे माझे बाबा, माझे गुरु. तुमचा जर स्वतःवर आत्मविश्वास असेल, तुमचं जर आत्मबल अतिशय चांगलं असेल तर तुम्ही काहीही शिका, त्यातनं तुम्ही काहीतरी तुम्हाला मिळतंच आणि तेच तुम्हाला शेवटी तारतं. त्यामुळे जे काही उजवं असेल ते डावीकडे जाऊ दे, जे काही डाव्याकडे जाऊ दे, काहीही जगात होऊ दे. बघा माझी क्रिया, काहीही जगात होऊ दे, आय एम हिअर. आणि माझ्या बरोबर माझे गुरु आहेत. आजूबाजूला काही माझी परिस्थिती बदलली तरी मी माझ्या ध्येयापासून किंवा माझ्या ह्याच्यापासून मी ढळणार नाही. ही ताकद जी येते ना, मला तुम्ही सांभाळा, विषय सांभाळा. तेव्हा त्याने काले मातेचं स्मरण केलं, डोळे बंद केले. मला काही येत नाही आई, तू ये, तू सरस्वती म्हणून माझ्या जिभेवर ये आणि माझ्या जिभेतनं तू काय ते वदवायचं ते वदव. आणि स्वामी विवेकानंद डायसवर येतात आणि म्हणतात विश्वास. छत्रपती शिवाजी महाराज विश्वास. सुभाषचंद्र बोस विश्वास. स्वामी विवेकानंद. गायत्री मंत्र कोणत्या जाती धर्म जातीशी संदर्भात नाही, ते आत्मतेजासह म्हणतो. निदान वर्षातनं एकदा तरी कुलदेवतेला गेलं पाहिजे. की बाळासाहेबांचं एक वाक्य, एव्हरी हिंदू शुड बी मॅड अबाउट हिंदुइझम. एव्हरी हिंदू शुड बी मॅड अबाउट हिंदुइझम. मी अजून एक महाराजांना वाक्य सांगतो, मात्र हा माझा विश्वास कधी ढळू देऊ नका. विश्वास. जर माझं प्रारब्ध बदलण्याचं तुम्ही एका क्षणात मनात जरी आणलात ना तरी माझं प्रारब्ध एका मिनिटात तुम्ही बदलून टाकू शकता. काय गजानन महाराजांच्या पोथीमध्ये एक छान संज्ञा आहे. काय ते निमोणकर जे कपिलधारेच्या तिथे योग शिकायला जातात, सकाळपासून संध्याकाळ होते, नर्मदेतला गोठा देतात, तर त्यांना कोणीच योग शिकवायला बसत नाही. ते सगळ्यांना अरे मला काहीतरी शिकवा, योग शिकवा, कोण हे होत नाही. तेव्हा तिथे गजानन महाराज जातात आणि त्यांना काय सांगतात, एकच सांगतात, आसेने रेचक कुंभग इडा पिंगलेचे भेद देखले धौती मुद्रा त्राटक कळले पाहिजे मला. मी स्पिरिच्युअल आहे असं म्हणणं आजच्या काळात फार कूल वाटतं, पण माझा मूर्तीपूजेत विश्वास आहे. मी देवाजवळ दिवा लावतो, मी नियमितपणे देवाची पूजा करतो, आरती करतो, असं उघडपणे म्हणताना मात्र आपण जरा बचावात्मक पवित्रा घेतो, त्याला कर्मकांड म्हणून हिणवतो. असं बरेच जण म्हणतात, एक हिंदू जेव्हा खूप शिकतो, मोठ्या पदावर जातो, तेव्हा सर्वात आधी तोच हिंदू चालीरीतींवरती टीका करायला लागतो किंवा त्या चालीरीती पाळणाऱ्यांची थट्टा करतो. आज आपल्याकडे असे एक गेस्ट आले आहेत जे स्वतः एका जगविख्यात IT कंपनीमध्ये मोठ्या पदावरती आहेत आणि त्यांची स्वतःची हिंदू चालीरीतींवर ठाम मतं आहेत.
वेलकम श्रेयस आपटे सर, सविस्तर या चॅनलवरती. तर श्रेयस सर, आज तुम्ही इथे येताना भस्म लावून आला आहात, तर तुम्हाला येताना काही ऑकवर्ड वाटलं नाही? लोक बघतायत त्याबद्दल एक एम्बॅरेसमेंट असं काही जाणवलं नाही? नाही, जाणवण्याची काही आवश्यकताच नाही, कारण मी काय आज हे भस्म लावलेलं नाही आहे. म्हणजे मी काय स्पेशली काय तयार वगैरे होऊन काय आलेला नाही आहे. तर मी रोज ऑफिसला जातो, आमची रोजची रुटीनची कामं करतो. तर रोजची देवपूजा, संध्येमध्ये आम्हाला जे उपचार शिकवलेले असतात ते आम्ही हे रोज करतोच. त्यामुळे भस्म लावून बाहेर पडताना ऑकवर्ड का वाटायला पाहिजे, हा मला पडलेला थोडा प्रश्नच आहे. म्हणजे बरेचसे आता आमच्या ऑफिसमध्ये पण मी तुम्हाला सांगतो, आता माझ्या काही सिक्युरिटी रिलेटेड कन्सर्न्स असल्यामुळे मी माझ्या कंपनीचं नाव डिस्क्लोज करू शकत नाही. पण आता आय एम इन IT इंडस्ट्री सिन्स 17-18 इयर्स. आणि मी पहिल्यापासून बघत आलेलं आहे की तुम्ही एकदा ऑफिसच्या आतमध्ये पाऊल ठेवलत ना की तुम्ही तिथले असता. बरोबर. ठीक आहे. आता जर मी इथे लॅपटॉप उघडून समजा एखाद्या कॉन्फरन्स कॉल्सवर मी जर बोलत असेल, यू वोंट बिलीव्ह की तुम्ही इंडियन माणसाला इंग्लिशमध्ये बोलताना अच्छा तुम्हाला वाटणार पण नाही. अच्छा मी मुद्दाम शिकलोय किंवा माझ्यातला तो मुद्दाम मी टोन काढतो असातलाही भाग नाही. पण माझं इंग्लिश आता इतकी वर्ष त्यांच्या टोनमध्ये बोलून ना माझा फ्लुएन्सी तशीच झालेली आहे. तर मी जेव्हा कॉल्सवर बोलतो तर तुम्हाला वाटणार पण नाही की मी सकाळी आज भस्म लावून मूर्तीपूजा आणि देवपूजा करून सगळे माझे अन्य करून ऑफिसला गेले. अच्छा. पण तुम्ही तिथे असता तेव्हा तुम्ही तिथले असता. पण ऑफिसमध्ये स्टेप इन करण्याच्या आधी सकाळी उठल्यानंतर आज आपल्याला लहानपणापासून जे काही शिकवलंय ते तुम्ही करण्यामध्ये काय वाव आहे असं मला वाटत नाही. म्हणजे एक्झॅक्टली, म्हणजे आता सुद्धा मी ऑफिसमध्ये बाहेर पडतो. आता मंगळवार सोमवार मला ऑफिसला जावं लागतं. आता ऑफिसमध्ये असताना आपण शुभंकरोती कशी म्हणणार, पण मी रोज संध्याकाळी कॅबमध्ये बसतो किंवा मी कधी स्वतःचं व्हेकल घेऊन जातो. अच्छा. तुम्ही ऑफिसमधून घरी येईपर्यंत जो काय 1-1.5 तास तुम्हाला वेळ लागतो, त्यामध्ये तुम्ही दुसरं काय करता. तर माझ्यासाठी असं आहे की आता मी काय करतो, रोज इतकी वर्ष मी त्या रस्त्यावरनं जातो येतो, सगळे बोर्ड्स माहिती आहेत, सगळे चौक माहिती आहेत. आता मी काय करू, मग मी सरळ येताना शुभंकरोती म्हणतो. शुभंकरोती तुम्ही अजूनही म्हणता? ऑफिसमधून घरी येतो, कॅबमध्ये माझ्या आजूबाजूला लोक बसलेली असतात. आता त्या लोकांनी कळलेलं आहे की हा गप्पा बसलाय म्हणजे हा शुभंकरोती म्हणतोय. अच्छा. देयर इज नथिंग रॉंग इन इट. तुमचा जो प्रश्न होता आता मला की मला काय आवडत वाय सो. आणि यासाठी हाय सेल्फ एस्टीम हवा, स्वतःकडे कन्व्हिक्शन असावं. एक्झॅक्टली. ते तुमच्याकडे आहेत. हो नक्कीच. कारण माझ्या लहानपणापासून आपण जे बघतो, आता हे बघा कसं असतं, प्रत्येक इंडस्ट्री एक नावारूपाला येते, एक कालखंड असतो. आता काही वर्षांपूर्वी तुम्ही बघा, सकाळी 6-7च्या शिफ्ट्स असायच्या. आता IT इंडस्ट्रीमध्ये तुम्ही बघाल तर दुपारी 2ची पण शिफ्ट असते, ती रात्री 11-12 पर्यंत चालते किंवा नाईट शिफ्ट्स असतात. BPO इंडस्ट्री जेव्हा आली तेव्हा नाईट शिफ्ट्स काय असतो प्रकार हे लोकांना कळायला लागलं. पण पूर्वीच्या काळी जर तुम्ही बघत असाल तर एक स्टँडर्ड शिफ्ट होती, सगळे 8 ते 5. बरोबर. 5 वाजता घरी आल्यानंतर काय करायचे घरात लोक, तर बघा आता आपल्याला पण हे माहित असेल की आपण वडील घरी आली किंवा कोणी मोठी माणसं घरी आली, कामावर आली की घरात कशी शांतता ठेवायची. मग काय पुढे असायचं की चहा पाणी झालं, मग लहान मुलं बाहेर खेळायला गेलेली असायची, ती घरात यायची, ती निसांज व्हायची, मग काय करायची, आई दिवा लावायची, आपण शुभंकरोती म्हणायला बसायचो. आजकाल ते होत नाही. मग ते आपण कुठे कधी करू शकतो हा माणूस जेव्हा विचार करायला लागेल तेव्हा तुमच्या अन्निकासाठी तुम्हाला वेळ मिळतो. मला असं म्हणजे तुम्ही कर्मकांडात रोज 24 तास राहा हे शक्यही नाही आणि ते वेळेअभावी तितकं करू पण नाही. तुमच्या प्रायोरिटीज तुम्हाला पण कळल्या पाहिजे. पण सकाळी उठून एक स्तोत्र म्हणणे किंवा देवाला एक मनोभावे नमस्कार करणे, देवासमोर तुम्ही शांत 5 मिनिटं बसणे आणि बसून तुम्ही देवाचंच नाव घ्या असंही काही नाहीये. तुम्ही बसून आज मला संपूर्ण दिवसात काय करायचं आहे, आज माझ्या मीटिंग्स कुठल्या आहेत, आज मला काय प्रेझेंट करायचं आहे, काल मी काय करून आलोय, ह्याचं तुम्ही चिंतन करा. बरोबर. इट्स नॉट नेसेसरी की तुम्ही देवासमोर बसून देवाचं नामस्मरण करा, जप करा, अभिषेक करा, रोज तुम्ही हवन करा. हे करण्यासाठी जर तुम्हाला वेळ असेल, आवड असेल तर तुम्ही ते करावं. पण वेळेअभावी आज मी काही करू शकत नाही, आय थिंक हे रिझन लोक देतात. पण वेळ प्रत्येकाकडे असतो, तो तुम्ही किती वापरायचा हा तुमचा. आता सकाळी उठल्यानंतर मला एक नमस्कार करायला वेळ 100% असतो, कितीही तुम्ही बिझी असा. अगदी. आता मी तुम्हाला काही उदाहरणं सांगेन. आता रतन टाटांसारखे व्यक्ती आहे किंवा आता अंबानी सारखे मोठे बिझनेसमॅन, इव्हन नरेंद्र मोदी, आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, आज इतका व्याप त्यांच्या मागे आहे, इतकं डोक्यावर बर्डन आहे. आपण फक्त आपल्या घरातल्या रोजच्या रुटीनच्या गोष्टी करताना इतके थकून जातो आणि आम्ही म्हणतो अरे आम्हाला वेळ नाही. अरे पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 4:30-5 वाजता उठतात, अर्धा तास का असेना पण ते योगा करतात. जेव्हा त्यांना योगा करायला वेळ नाही मिळत तर त्या योगाच्या क्रिया नसतात पण कुठेतरी प्राणायाम करणं. आज ते परवा मी तुम्हाला सांगतो, परवा वाचत होतो
व्लादिमीर पुतीन आपल्या भेटीला आले होते हो आणि फार बिझी शेड्यूल होतं हो मोदी साहेबांचं. तर ते आले, त्यांना रिसिव्ह करायला जायच्या आधी मोदी साहेबांनी एक काम केलं. त्यांच्या सेक्रेटरी सांगितलं की प्लीज स्विच ऑफ ऑल द लाईट्स, सगळ्या लाईट्स बंद करून टाका. अच्छा. हां, हे आत्ताच मी वाचलं. हो शांत एका खोलीत ते बसले. 2 मिनिटं त्यांनी प्राणायाम केला. स्वतः आधी मनाने शरीराने स्वस्थ झाले आणि मग अशा कॉन्फिडन्सने व्लादिमीर पुतीनचं स्वागत करायला नरेंद्र मोदी बाहेर पडले. आणि ते नेहमीच कॉन्फिडन्सने चालतात. हो. पण आज इतकं सगळं बाहेर भोवताली चाललेलं असताना एखाद्या माणसाला रिसिव्ह करायला जाताना कुठेतरी त्यांच्या मनात हे आलं ना की आपण जरा शांत बसू. ते शांत बसणं हा आपला भाग आहे. तुम्ही देवपूजा करायला बसा, नामस्मरण करायला बसा, रोज काय मला काम करायचं आहे, आज काम काय करायचं आहे त्याचं चिंतन करायला बसा. इट्स अप टू यू. पण तुम्ही कुठेतरी सश्रद्ध असणे हे खूप महत्वाचं आहे. आता काही दिवसापूर्वी एक मी रील बघितलं होतं. त्यात ती व्यक्ती म्हणते की हिंदूंना वर्षानुवर्ष एक अपोलोजेटिक हिंदू बनवून ठेवलाय. म्हणजे तुम्ही ज्या श्रद्धा आहे, तुमच्या देवाचा विश्वास आहे, जो काही विश्वास, पूजा अर्चा श्रद्धा, त्या अंधश्रद्धा आहे, ते बुरसटेला कल्पना आहे असं म्हणून तुमच्याला लो सेल्फ एस्टीम करून ठेवलाय. सो त्यामुळे आपण असं दिसतं की उघडपणे आपण तितके रिच्युअल चालीरीती पाळताना उघडपणे मानत नाही. तर मग तुम्हाला असं म्हणजे तुम्ही स्वतःबद्दल तुमचं काय म्हणणं आहे की तुमच्यात तो आत्मविश्वास आहे की मी हिंदू आहे असं म्हणण्याला आणि हिंदू चालीरीती पाळण्याबाबत? एक्झॅक्टली. म्हणजे कसं झालंय, 2 प्रकार आहेत. मी हिंदू आहे हे म्हणताना मी हिंदू आहे या विचाराव्यतिरिक्त दुसरा विचार मनात का आला पाहिजे? मी हिंदू आहे, दुसरा विचारच डोक्यात द्यायची गरज नाही. मी हिंदू आहे, मी हिंदू आहे. नाही म्हणजेच आपण जे आपल्या चालीरीती आहे, देव पूजा करणं, हे तुम्ही मानता. म्हणजे हे आपण कुठेतरी असं दिसतं की आपण तेवढं कन्व्हिक्शनने करत नाही. नाही, माझं म्हणणं असं आहे की जेव्हा कुठलाही धर्म असो, आता आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्याला आपल्या चालीरीती माहिती आहेत, आपले रिच्युअल्स माहिती आहेत, आपले सण उत्सव आपल्याला माहिती आहेत आणि आपण म्हणतो मी हिंदू आहे आणि आपण सण साजरे करत नाही. असा जर पॉईंट असेल तर मला असं म्हणायचं आहे, तुम्ही हिंदू आहात ना, मग तुम्ही तो सण जितक्या पर्टिक्युलरिटीने साजरा व्हायला पाहिजे तेवढा तुम्हाला करण्यासाठी वेळ नाही आहे, मान्य आहे. तेवढं आता शक्य पण नाही आहे. आता आपला वसुबारस, आता आपल्याकडे काय असतं, गाय आणून आपल्या घराच्या आसपास कुठेतरी बांधली जाते, एका देवळाच्या कुठेतरी किंवा झाडाखाली बांधली जाते, आपण तिथे जातो, पूजा करतो. आता तुम्ही हिंदू म्हणून तिथे जाता, गायीची तुम्ही पूजा करता आणि येता, बरोबर आहे. वसुबारस हा दिवस सोडून गायीला आपण नेहमीच देव मानतो. अगदी. मग हिंदू आहे याचाच अर्थ तुम्ही सगळे सण उत्सव ह्याच्यामध्ये तुम्ही बिलीव्ह करायलाच पाहिजे. तुम्ही 2 गोष्टीपैकी एक गोष्ट कुठेतरी करा. एक तर तुम्ही असं नाही म्हणू शकत की मी हिंदू आहे पण आम्हाला बाकी काय करायला वेळ. इट्स कॉन्ट्राडिक्टरी. एक्झॅक्ट. जर तुम्ही काय करत नसाल तर तुम्ही उघडपणे सांगू नका की मी हिंदू आहे. मग तुम्ही तुमच्या धर्माचं प्रदर्शन का करता? जर तुम्हाला म्हणायचंच असेल तर तुम्ही त्याचबरोबर हे पण म्हणा, असं म्हणा, मला असं वाटतं की मी हिंदू आहे, मी जागृत हिंदू आहे. वेळेअभावी कधी कधी मला काही सण उत्सव साजरे करता येत नसतील, पण जर मला वेळ मिळेल तर जो सण ज्या दिवशी असेल तो मी उत्स्फूर्तपणे साजरा करेन आणि शास्त्रोक्त पण करेन. घरातल्या सगळ्या लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये किती जास्त असेल ह्याच्याकडे मी लक्ष देईल. काय आपल्या चालीरीती ह्या बुरसटलेल्या लोकांना का वाटतात? कारण आपण फक्त तिथपर्यंतच राहिलेले आहोत. प्रत्येक उपचार, प्रत्येक शास्त्र, प्रत्येक सण हा शास्त्र म्हणून करण्याचा जो दृष्टिकोन असतो तेव्हा लोकांना असं वाटतं की अरे काय तुम्ही गाईला पान काय देताय? इथे लोक हजारो भिकारी तिकडे बाहेर थांबलेले आहेत, त्यांना तुम्ही जर अन्नदान करा. हा जो विचार येतो ना, हा विचार बरोबर पण आहे. पण आपण गाईला पान देताना आपण ते त्या शास्त्राने सांगितले म्हणून पान देतो. पण आपण गाईला पान द्यायला गेलो, बाहेर गेलो आणि गाय समजा नसली तर आपण ते पान घरी आणतो का? नाही आणत ना. आपण काय म्हणतो, अरे कोण भुकेले असेल तर त्याला देऊ. कधी कधी ते शक्य नसतं, मग आपण काय करतो, घरात शिधा काढतो आणि कुठल्या तरी गरजू असे रजलेले गांजलेले जे लोक आहेत त्यांना देतो. मग तो तुम्ही जो प्रकार करता तो सुद्धा एक तुमचा एक हिंदू म्हणून तुम्ही काहीतरी सण साजरा करता, त्याच्यातनं तुम्हाला शास्त्रोक्त करता येत नाही म्हणून त्यात कुठेतरी तुम्ही मिडवे शोधता की नाही. बरोबर. फ्लेक्झिबल असतो आपण हिंदू. एक्झॅक्टली. त्यामुळे धर्म आणि रोजची म्हणजे सणवार उत्सव ह्या 2 संकल्पना जरी एकत्र असल्या शास्त्राने सांगितल्याप्रमाणे तरी रोजच्या जीवनामध्ये त्या तुम्ही डिफरेन्शिएट करू शकता. आणि मला असं वाटतं हिंदू म्हणून जर तुम्ही एका गोष्टीकडे बघत असाल तर तुम्हाला त्याचा काही वावगा वाटण्याची काही गरज नाही. आता गणपती आहे, गणपती सण. आता काही ऍक्टर्स आहेत, आता मी नाव नाही घेत, ते आपल्या घरामध्ये गणपती आणतात. म्हणजे ते धर्माने कुठल्या तरी वेगळ्या धर्माचे असतात
पण ते घरात गणपती आणतात, घरात ते दिवाळीला आकाशकंदील लावतात. सो रिलिजन अँड रिलिजियस गोष्टी ह्या थोड्याशा मला असं वाटतं आत्ताच्या काळाप्रमाणे तुम्ही वेगळ्या ठेवल्या पाहिजे. अच्छा, याचा अर्थ असा नाही की आम्ही ते करत नाही कारण ते बुरसटलेले आहे, असं नाही. तुम्ही हे करता, हे का केलं पाहिजे ह्याचं महत्व तुम्ही लोकांना सांगा. म्हणजे शास्त्र असं सांगते असं म्हणून फक्त अंधपणे पण ते अंधपणे करू तुम्ही नये, accept पण करू नये, पण आम्हाला शास्त्रात पण विश्वास नाहीये असंही असंही करू म्हणू नये. सुवर्ण त्याचा मध्य. अपप्रचार पण करू नये. ऍडव्हर्टाइजमेंटच्या मागे हल्ली लोक लागलेले आहेत, असं माझं म्हणणं आहे. आता लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव जो सुरू केला तो कशासाठी सुरू केला की लोकांनी एकत्र आलं पाहिजे. लोकसंग्रह. लोकांनी एकत्र येऊन काय करायचंय तेव्हा. तुम्ही गणपतीला अभिषेक करता तर तुम्ही करा. अभिषेक करायला किती मिनिटं लागतात? 15-20 मिनिटं लागतात. त्याच्यानंतर लोकांनी काय करायचं? तर त्याच्यानंतर लोकांनी आज समाजामध्ये काय सुधारणा करणं गरजेचं आहे ह्याच्यासाठी मंथन करा. त्याच्यासाठी ती सुरुवात केलेली होती. विधायक काम व्हावं, हा. त्या ऊर्जेने एकत्र यावं सर्वांनी. एक्झॅक्टली. कारण तुमच्या धर्माने तुम्हाला नुसतं काय म्हणतात तसं धर्म शिक्षण आणि अन्यकच करत बसा असं कुठलाच धर्म सांगत नाही. प्रत्येक धर्म आहे, प्रत्येकाच्या धर्मामध्ये काहीतरी चालीरीती असतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही धर्माशी रिलेटेड काही गोष्ट, धर्म ही खूप मोठी संकल्पना आहे बेसिकली. अगदी. हिंदू धर्म हा असा एक फक्त धर्म नाही, ती एक जीवन पद्धती आहे ना बेसिकली. आपण ते वे ऑफ लिव्हिंग लाईफ. येस, कुठलाच धर्म नाहीये. माणूस जेव्हा जन्माला आला तेव्हा तो हिंदू म्हणून किंवा मुस्लिम म्हणून किंवा ख्रिश्चन म्हणून जन्माला आलेलाच नाहीये. धर्म नंतर त्याच्या मागची शास्त्र ह्या सगळ्या पुढे आलेल्या गोष्टी आहेत. फक्त तुम्हाला बेसिक, आता मी हिंदू आहे आणि समजा मी लोकांशी काय म्हणतात त्याला तुसडेपणाने वागतो, माझ्या मनामध्ये लोकांबद्दल प्रेम नाहीये, किंवा समजा समोर माझ्यासमोर कोणीतरी एक असा गरजू व्यक्ती आहे जे मला कळतंय की याच्या घरात बाबा काहीतरी प्रॉब्लेम आहे, पण मी ह्याला अशी मदत करू शकतो. मग तुम्ही हिंदू असाल किंवा नसाल, तुम्ही ते तुमचं काम म्हणून करायला पाहिजे. तुम्हाला पहिल्यांदा गोष्ट कळली पाहिजे की समोरच्या माणसाच्या घरामध्ये किंवा समोर आजूबाजूला फिरताना समजा काहीतरी इश्यू आहे, कोणाला माझ्याकडनं काही नाही तर खारीचा वाटा आपण काहीतरी याच्यात करू शकतो असं तुम्हाला वाटणं म्हणजेच तुम्ही धर्म सांभाळणे. माझा स्पष्ट मत आहे. मग तुम्ही ते मुस्लिम असलात तरी चालतं, हिंदू असलात तरी चालतं. त्यामुळे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असं मला वाटतं. सण उत्सव प्रत्येकाने व्यवस्थितरित्या साजरे केलेच पाहिजेत, उत्स्फूर्तपणे साजरे केले पाहिजेत. आणि आत्ता भोवतालची परिस्थिती अशी आहे की मी म्हणतो तुम्ही जर 5% करत असाल तर तुम्ही 25% करायला पाहिजे. जेव्हा हिंदू धर्माची गोष्ट येते तेव्हा तुम्ही 5%च्या म्हणजे 25% तुम्ही तुमचे दिले पाहिजेत. पण ते कशासाठी दिले पाहिजेत? मी फक्त हिंदू आहे म्हणून ते तुम्ही करायचं नाही. हे जर तुम्ही नाही केलं तर कुठला हिंदू म्हणून असं नाही, कुठला तरी एक धर्म जो आहे त्या धर्मात मी जन्माला आलो तो धर्म लोप पावेल. आजकाल तुम्ही जर भोवताली बघितलं, प्रवाह सुरू राहायला पाहिजे. तर आज आता तुम्ही जसं म्हटलं की हिंदूंना बुरसटलेला वाटायला लागलंय ना, तिथेच आपल्या धर्माची हानी आहे बेसिकली. आज आपण मिरवणुकांना जातो, पण मिरवणुकांना आपण का जातो? आपण LED शो बघायला जातो बरं का. अकराळ विकराळ आचकट वेचकट अंग प्रचार करणाऱ्या लोकांना नाचताना बघायला जातो, गाणी ऐकायला जातो आणि ढोलताशा पथकांना ऐकायला जातो. पण हे जात असताना आपण जागृत असतो का? प्रश्न आहे. आता इतक्या मिरवणुका निघतात, इतके सण आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलेले आहेत. मला असं वाटतं की प्रत्येक सणामध्ये तुम्ही तशी वेशभूषा करा. घरातनं बाहेर पडताना तशा वेशभूषेतनं बाहेर पडा. तुम्ही तो सण साजरा केल्यासारखाच आहे. बरोबर. पण आज तुम्ही बाकीच्या धर्मामध्ये जर तुम्ही डोकावून बघितलं, तेच रोज नाही जरी ते काही करत असते, त्यांच्याकडे रोज करण्यासारखं काय नाही पण आहे, पण आपल्याकडे रोज काही ना काहीतरी करण्यासारखं आहे आणि त्याची पण आज टिंगल केली जाते. आता मी IT कंपनीमध्ये काम करतो. एक साधा सण असतो, अक्षय तृतीयेसारखा सण असतो. तो मोठा सण नाही आहे. अक्षय तृतीयेला आपण काय करतो? धनाची पूजा करतो किंवा आपण काहीतरी अशी वस्तू घरी घेऊन येतो जी उत्तरोत्तर वाढती राहते. ह्याच्या पलीकडे आपल्याला अक्षय तृतीयेचं काय मोठं काही करायचं नसतं का, होम आहे का हवन आहे की बाबा 5-6 वाजता जेवायला घालायचं असं काहीच नाहीये. पण आता मी परवा ह्याच वर्षी अक्षय तृतीयेला आमच्या घरात काहीतरी गोडधोड केलं होतं, जेवायला बोलवलं. तर मी त्या दिवशी घरात काम करत होतो, मी ऑफिसला गेलो नव्हतो. तर कॉल संपला आणि मी पटकन सांगितलं की आय जस्ट नीड टू लॉग ऑफ, देर इज सम रिच्युअल इन अवर, देर इज वन फेस्टिवल इन अवर होम टुडे. सो त्याने एक वाक्य सांगितलं, एव्हरी डे इन हिंदुइझम देर इज वन फेस्टिवल. म्हटलं येस डेफिनेटली. मी डेफिनेटली असं म्हणून कॉल प्राऊडली तुम्ही म्हणाला, व्हाय नॉट? बरोबर. दिस इज माय रिलिजन. इन माय रिलिजन येस देर इज एव्हरी डे फेस्टिवल. व्हाय शुड आय शेम अबाउट इट? हा तुम्ही प्रचार करायला पाहिजे. यासाठी आतून आत्मविश्वास असला पाहिजे. आणि जेव्हा व्यक्ती जास्त शिकते, पुढे जाते, तेव्हा त्यांच्याकडे एक तो पॉवर पण येतो कन्व्हिक्शनचा, की आपण आपल्या कृतीतनं आपल्या व्यक्तिमत्वातनं ते दाखवू शकतो. एक्झॅक्टली. सो त्या वर गेल्यावरती जबाबदारी वाढते. करेक्ट, खरंय.
आता रोज लोक देवळात जाणारी आहेत, मी बघतो, मला खूप अप्रूप वाटतं, मला खूप म्हणजे असा म्हणजे अभिमान पण वाटतो. आता काही काही मुलं आहेत ना, आता मी पूर्वी नारायणपेठेत राहायचो लग्नाच्या आधी, तर आमची सकाळी 7:50ला बस यायची, तेव्हा मी एका वेगळ्या कंपनीमध्ये होतो. तर रोज एक 2-3 चेहरे मी बघायचो, ते रोज ओंकारेश्वरला जायचे. अच्छा. आता शूज वगैरे घातलेले असायचे, त्यांनी ते लेस बांधलेले लेस सोडणे, कॉर्पोरेट मधले सॉक्स काढणे. अच्छा. कसं असतं, शेवटी तुम्ही मानसिक जर बघितलं तर माणूस जेव्हा ऑफिसला जायला तयार होतो, एकदा तो तयार झाला त्या झोन मध्ये तो त्या झोन मध्ये जातो, त्याच्यात त्याला चेंज वगैरे काय करायला आवडत अगदी. तरी सुद्धा मी अशी अनेक लोक बघितले न चुकता, मग तो त्यांनी अगदी ब्लेझर घालून जरी ऑफिस मधला बाहेर पडला असेल तरी तो रोज देवळात जातो. अच्छा. देवाला नमस्कार करणार आणि नंतरच तो पुढे जाऊन बसमध्ये बसणार. आमच्या ऑफिसमध्ये मी तुम्हाला सांगतो, आता मी तुम्ही जसं मला पहिल्यांदा विचारलं, तुम्हाला बाहेरून भस्म लावून येताना काय वाटलं नाही का, मी तुम्हाला म्हटलं वाटण्याची गरज काय. आता आमच्या ऑफिसमध्ये अक्षरशः शिखा ठेवलेले, व्यवस्थित भस्म लावलेले, अच्छा, असे पण लोक मी बघतो. आणि मला असं वाटतं की अरे आपण का नाही करू शकत. मी पण शिकलेलं आहे, ते पण शिकलेले आहेत, मी पण IT मध्ये, ते पण IT मध्ये, पण हे मी का नाही करू शकत. असा जेव्हा प्रत्येक माणसाला विचार येईल ना, आता काय असतं, सदरा, झब्बा आणि पारंपरिक वेश हे ना, मला असं वाटतं वर्षातनं फक्त 4च वेळा कपाटातनं बाहेर. एक कुठला तरी गणपतीचा सारखा मोठा सण असतो तेव्हा, दिवाळीसारखा मोठा सण असतो तेव्हा. तिसरी गोष्ट असंच खूप दिवस घातलं नाही म्हणून, किंवा स्वतःचा बर्थडे असतो तेव्हा. आणि चौथी गोष्ट म्हणजे ऑफिसमध्ये जे काय सेलिब्रेशन बरोबर, तेव्हा फेस्टिवल डे HR दिलेले प्रोटोकॉल्स मधून आपण ते घालतो. बरोबर. पण मला असं वाटतं की सदरा झब्बा घालणे हा तुम्ही कधी घालू शकता, ते तुम्ही घालून रस्त्यावर या, लोकांनी तुम्हाला तो विचारलं पाहिजे, काय सण नाही काय बाबा सदरा झब्बा का नाही घालायचं. आज असंच मला वाटलं, मी घातलं. बरोबर. कसं असतं, तुम्ही जे परिधान करताना त्याच्यावर तुमच्या बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. अगदी. आता समजा मी धोतर नेसून असाच बाहेर पडलो तर लोक मला म्हणणार, अरे बुरसाटलेलं काय झब्बा बिब्बा घालून काही धोतर बितर नेसून आलाय मॉलमध्ये, असं लोक बघतात. नक्कीच. पण मी असं म्हणतो, तुम्ही जर धोतर नेसू शकता, आज तुम्हाला असं वाटलं आज मी मस्तपैकी धोतर बितर नेसतो, छान, आज मस्त दिवस गेलाय आणि आज माझ्या फॅमिली बरोबर मला मॉलमध्ये जायचंय, कुठे पॅव्हलियनमध्ये जायचंय, कुठे कुठल्या तरी मॉलमध्ये, एकदम पॉश मॉलमध्ये जायचं. तर मॉल्समध्ये पण कॅटेगरीज आहे, हा एकदम हायफाय मॉलमध्ये मला जायचंय आणि समजा मी धोतर नेसलोय, मला का लाज वाटायला पाहिजे. बरोबर. मी तुम्हाला सांगतो, मी 2010 मध्ये फर्स्ट टाइम आय वेंट टू लंडन. अच्छा. पहिल्यांदा मी एकटा फ्लाईटमध्ये बसून गेलो. मी सावंतवाडी छोट्या गावातनं आलेला मुलगा आहे. मला आयुष्यात कधी विमान, एरोप्लेन, एअरपोर्ट मी कधीच काही बघितलेलं नव्हतं. साधा मला ट्रेनचा प्रवास, पण अजूनही मी कॉन्फिडेंट नाही ट्रेनचा प्रवास करायला. मी मदत घेतो. आता मी पहिल्यांदा शेगावला गेलो होतो आता 4-5 मला वाटतं मागच्या 2 वर्षांपूर्वी. मी ट्रेननी गेलो, याच्यात मी बसनी जायचो कारण ते मला सोपं वाटायचं. अच्छा. मी ट्रेननी गेलो, पण आता ट्रेनचा तो डबा बाबा कसा कुठे लागतो मला गोंधळ आहे. तरी मी माझ्या मिसेसला सांगितलं, तू म्हटलं माझ्याबरोबर चल, प्लॅटफॉर्मचं तिकीट काढ ₹5. हा, आणि असं मी गेलो आणि आलो. असा बॅकग्राऊंड मधून आलेला मी मुलगा 2010 मध्ये जुलै महिन्यामध्ये मी एकटा लंडनला गेलो फॉर ऑफिस पर्पज. मी लंडनच्या हिथ्रो एअरपोर्टवरून बाहेर उतरलो, ते त्यांचे टर्मिनल्स आहेत, त्या एका टर्मिनल मधून दुसऱ्या टर्मिनलला जाऊन एक्झिट घ्यायला जर असेल तर ट्रेन्स आहेत, म्हणजे ट्यूब्स म्हणतात. मी ट्यूबमध्ये पाऊल टाकलं, माझ्यासमोर मस्त भस्म विलेपन केलेले, मस्त मोठी इथपर्यंत म्हणजे मेरुदंडापर्यंत शिखा असलेले आणि छान उपरणं विपरणं घेतली आणि 4-5 ब्राह्मण माझ्या समोर उभे होते. मी असा फ्लाईटमधनं इंडियातनं बाहेर पडलो, असा उतरलो आणि तिकड म्हणजे आज आपण भारतामध्ये सुद्धा जे बघू शकत नाही ते मला आज लंडनला हिथ्रो एअरपोर्टच्या त्या ट्यूब्समध्ये बघायला मिळालं. आणि मी त्यांना विचारलं की म्हटलं तुम्ही कुठे कुठल्या कार्यक्रमासाठी वगैरे आलाय का. तर म्हणाला हा एक छोटासा इथे अनुष्ठान आहे, महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ जे आहे त्याने एक छोटंसं अनुष्ठान केलं होतं, कसलं तरी याग केला होता, त्यावेळी ते आले होते. तर मी त्यांना विचारलं तुम्ही फ्लाईटमधनं येताना तुम्ही असेच आलात. म्हणालो आम्ही असेच असतो, आम्ही दुसरं काही घालतच नाही. तर मी त्यांना सांगितलं, म्हटलं मी पण थोडंसं वैदिक शिक्षण घेतलेलं आहे, मी पण रोज धोतर वगैरे नेसून किंवा अन्निक करतो किंवा भिक्षुकी करतो, पण ऑफिसमध्ये येताना आम्हाला तसं जाऊ शकत नाही ना. आता ट्रॅव्हल करताना मी आपला शर्ट पॅन्ट घालून आलो. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की ऑफिसची गोष्ट सोडा, पण तुम्ही ट्रॅव्हल करताना समजा तुम्हाला वाटलं तुम्हाला धोतर नेसता तुम्ही धोतर नेसून ट्रॅव्हल करू शकता ना, एअरपोर्टवर तर काय बंदी नाही आहे. अगदी. तुम्ही धर्म कसा सांभाळू शकता ही छोटी छोटीशी उदाहरणं असतात. बरोबर. आणि म्हणून मला दक्षिण भारतीय लोकांचं फार अप्रूप वाटतं. ते धोती, त्यांचं धोतर नेसतातच ते कुठेही जाऊ, सॉरी लुंगी नेसतात ते. आपण धोतर नाही नेसत, पण ते म्हणजे कन्व्हिन्स्ड आहे त्यांच्या संस्कृतीबाबत. एक्झॅक्टली. खरंच आहे. आता बालाजीला तुम्ही गेलात, आता मी स्वतः माझ्याबद्दल घडलेला किस्सा आहे. माझ्याबरोबर एक माझा मित्र होता प्रशांत म्हणून, तर त्याने मस्त पांढरा लेंगा घातला, पांढरा सदरा घातला आणि तो सर्व माझ्यासमोर चालत होता.
तर त्याला सोडलं आतनं. आणि मी तसाच त्याच्यासारखं अटॅक करून चाललेलो. मला अडवलं. अच्छा. मला म्हणाले धोती नाही तो आपको नहीं छोडेंगे. म्हटलं उसको तो छोडा. असं मी म्हणता क्षणी त्या सिक्युरिटीच्या त्या स्क्रीनच्या म्हणजे तो काय जे असतो आपण एंट्री करतो तिथून त्याने हाक मारली. ओ अण्णा इधर आओ. तर प्रशांतने मागे गेला. इधर आओ. त्यांना गेलेला बारूद बाहेर काढला. आणि प्रशांत नंतर माझ्या नावाने बोंब करायला लागला. तू कशाला बोललास, मी गेलेलो ना पटकन आत. काय पण सांगायचा उद्देश काय, त्यांनाही त्यांची चूक कळल्याबरोबर त्यांनी सुधारले की नाही, जाने दो अभी चलो हो गया आगे चलो जाने दो, असं नाही केलं ते. आता आपल्या साध्या देवळामध्ये आता आपल्याला नियम करावे लागतात. हिंदू आहात ना तुम्ही, मग तुम्ही देवतांच्या देवळांमध्ये जाताना तरी तुम्ही हिंदू म्हणून गेलं पाहिजे ना. मग लोकांनी तुम्हाला बुरसटलेलं जरी म्हटलं ना तरी त्याची पर्वा तुम्ही करू नका. लोक तुम्ही उद्या सगळे ब्लेझर घालून जरी महालक्ष्मीच्या देवळात गेलात ना तरी लोक तुम्हाला असं म्हणणार का ख्रिश्चन आहे का, तुम्हाला काही तुम्ही करा, लोक तुम्हाला शिवाच घालणार आहे. आणि सातत्य ठेवलं आपल्या कुठल्याही गोष्टी तर लोक त्याचा मग आदर करायला लागतात आणि नंतर ती संस्कृती होते. ज्या दक्षिण भारतीय लोक करतात ते त्यांच्या आयुष्यात ते खुश आहेत, ते लोकांना कन्व्हिन्स करायला जात नाही, ते स्वतः कन्व्हिन्स्ड आहेत, त्यांचं त्या आयुष्यात जगतात. म्हणून आपण आजकाल आपल्या लग्न समारंभात त्यांच्यासारखं हे पाळतो, त्यांची धोती आणि त्यांचं सगळं ह्या गोष्टी पाळतो. साधी गोष्ट बघा, आज आपण वेस्टर्न कल्चर आपण किती आत्मसात केलं. मी असं नाही म्हणत की ती चांगलं वाईट आहे, पण आता तुम्ही नॉर्मली प्रॅक्टिकली बोलायचं झालं, आज तुम्ही मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये फिरताना प्रॅक्टिकली माणूस काय विचारतो, शर्ट पॅन्ट बाबा इझी आहे, पटकन कुठे काय धुतात, पाय अडकायला नको ट्रॅक वर पडायचा, म्हणून आपण काय प्रेफर केलं, शर्ट पॅन्ट. देयर इज नथिंग रॉंग इन इट. पण जर तुम्हाला लोकल मधनं जायचं नसेल, तुम्ही स्वतःची गाडी घेऊन जाणार असाल, तुम्ही हिंदू म्हणून बाहेर पडता ना, पण तुम्ही असं कधीतरी तुम्हाला वाटलं काय वाव आहे की अरे आज ना मस्त धोतर वगैरे नसून जाऊ, चला सिद्धिविनायकला जायचंय, छान धोतर वगैरे नसून जाऊ, का नाही तुम्हाला वाटत? बरोबर. म्हणजे सोशल मीडिया वाढल्यापासून आजकाल हे फार कूल म्हटलं जातं की मी स्पिरिच्युअल आहे पण मी रिलिजियस नाहीये, म्हणजे मला मूर्तीपूजेत काहीही विश्वास नाहीये, ते बुरसटलेलं आहे. तर मग तुम्ही स्वतः मूर्तीपूजा करता का? हो, 100%. अच्छा. रोजचं अन्निक जे आहे त्याच्यामध्ये अभिषेक असणं, कुलदेवतेचं काय म्हणतात स्तोत्र म्हणणं, मूर्तीची पूजा करणे. आता मूर्तीपूजा म्हणजे त्याच्यामध्ये अनेक उपचार असतात. आता आपण नॉर्मली षोडशोपचार पूजा जी सांगितली आहे त्यात 16 संस्कार असतात. पार्थिव गणपती पूजा असते किंवा पार्थिव पूजा, मानस पूजा आणि देवाऱ्यातल्या तुमच्या रोजच्या मूर्तींची पूजा, अशा त्यात भाग आहेत. आता मी रोज मूर्तीपूजा म्हटलं तर मी रोज पूजा करून बाहेर पडतो. ओके. रोज. आणि त्याच्यामध्ये संध्या जी आम्हाला शिकवलेली असते वेदपाठशाळेत, संध्या करायची, मूर्तीपूजा म्हणजे ती का देवपूजा असते ती करायची आणि घराच्या बाहेर पडायचं. अच्छा. आणि आय बिलीव्ह इन इट. म्हणजे कर्मकांड म्हणून जे हिणवतात ते कर्म मार्ग आहे तो. म्हणजे गजानन महाराजांच्या पोथीत पण सांगितलं की 3 मार्ग आहेत, भक्ती मार्ग, योग मार्ग आणि कर्म मार्ग. त्याची उदाहरणं पण त्यांनी दिले. कर्मकांड हा शब्द तुम्हाला चुकीचा वाटत नाही का? कर्मकांड काय म्हणताय? तो कर्म मार्ग आहे, तो उपास, तापास, यज्ञ, होम, पूजा, षोडोपचार पूजा, पंचोपचार पूजा, म्हणजे आपण त्या मूर्तीला एक देव, खरोखर देव मानतोय. त्याच्यानंतर मग आपण पुढे स्पिरिच्युअल होऊ शकतो, आध्यात्मिक जाऊ शकतो. एक्झॅक्टली, सुरुवात तिथूनच आहे. म्हणजे लोकांना ते वृक्ष नकोय, खोड नकोय, वरच्या ब्रांचेस, फांद्या हव्यात, पण मूळ अध्यात्म हे हिंदू धर्मातनं आलंय. हो, 100%. सो त्याचा आपण प्राऊडली करायलाच पाहिजे. म्हणजे मूर्तीपूजा करायची नाही करायची, नाकारायची की नाही नाकारायची, हे सगळे पुढचे मुद्दे. तसं तुमच्यासमोर मानस पूजा आहेच की नाही, त्याच्यात तर मूर्ती नसते, पण मनामध्ये तुमच्या कुठेतरी मूर्ती असते. मानस पूजेत पण मूर्तीच असतं, मनात फक्त आपण करतो. मूर्ती म्हणजे काय? मूर्त स्वरूप. हो. जसं आपल्या आईला आपण आई गुरु मानतो किंवा देव मानतो. आई ही देवाचा अवतार मानली आहे, आपल्या घरातली आपली आई. तुम्ही आईची मूर्ती म्हणून रोज पूजा करा किंवा नका करू, पण आईला तुम्ही देवीचं रूप मानता की नाही? मनात कुठेतरी शेवटी आई म्हणून जे काय तुमच्या मनात असतं ते असतं, ते कधीच ढळू शकत नाही. याचा अर्थ असा नाहीये ना की रोज आईला तुम्ही दुधाचा अभिषेक तिच्या पायावर केला, असं नाहीये. म्हणजे लोकांना हा जो संभ्रम निर्माण झालाय ना की मूर्तीपूजा, रोज अभिषेक करत बसा, हे लोक ते काय म्हणतात तसं तेवढाच भाग बघतात. त्याच्या पलीकडे जाऊन समजा ते न करता लोक जे करतात, मानसपूजा करतात, नुसता हात जोडतात. तुम्ही कशाला हात जोडताय? तुम्ही एका तुळशीला हात जोडतात, बरोबर आहे? तुळशी वृंदाला नमस्कार करतात. तुळशी वृंदन म्हणजे ते झाड आहे का फक्त? त्याच्यात तुम्ही मूर्त स्वरूपच बघता.
तुम्ही मूर्तीपूजा हा जर शब्द बाजूला केलात ना तर पूजा हे तुम्ही नाकारून किंवा हे तुम्ही न करताना दिवस तुमचा जाऊच शकत नाही. ती कुठली पूजा असते. आता फॉर एक्झाम्पल आता आपण लहान असताना बघा आपण एक प्रयोग करायचो. आपण असं सूर्यकिरण येतं सकाळी आणि आपण कागद ठेवतो आणि ते चष्मा किंवा असं भिंग घ्यायचो बघा. ते भिंग त्याच्याबरोबर ते सूर्यकिरण त्याच्यावर कॅप्चर करून त्याच्यावर सोडायचं. मग तो कागद पेट घेतो किंवा कापूस पेटवायचो बघा. आता तुम्ही मला सांगा, नुसतं भिंग आहे, सूर्य उगवलेला आहे आणि बाजूला कापूस आहे, तो कापूस पेटेल का? नाही. त्या सूर्यकिरण त्याच्यामधनं गेलं तरच कापूस पेटेल. मग मूर्तीपूजा हे एक्झॅक्टली हेच आहे. अच्छा. तुम्हाला देव आहे, नास्तिक जे लोक असतात तो थोडा वेगळा विषय, तो खूप मोठा भाग आहे. पण मी आस्तिक आहे, पण मला मूर्तीपूजेवर विश्वास नाही, मला देवपूजेवर विश्वास नाही. ह्या संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी बरं का. मग तुम्ही मूर्तीपूजेला समजा तुम्ही महत्व देत असाल तर तुम्ही सगळं करता. मूर्तीपूजेला तुम्ही महत्व देत नसाल तर तुम्ही काय करता? फक्त ते करत नसून सगळं करता. म्हणजे मला असं म्हणायचं की पूजा, तुमचे संस्कार ह्याच्यासाठी ते एक निमित्त असतं. मूर्ती, देवारा, उदबत्ती लावणे, ह्या सगळ्या नैमित्तिक गोष्टी असतात. आता त्याच्यामध्ये मूर्तीपूजा हा खूप मोठा भाग आहे. त्याला शास्त्रोक्त बैठक पण आहे, त्याच्यात मंत्राचे उच्चार आहेत, मंत्राची त्याच्यात ताकद पण आहे, त्याच्यात संस्कार पण आहेत. त्यामुळे मूर्तीपूजा करत असताना तुम्ही तुमच्याकडे वेळ असेल, तुम्ही जर शिकलेले असाल किंवा नसाल, पण तुम्ही मानसपूजा म्हणतात तसं तुम्ही मूर्तीसमोर एखाद्या बसा, देवाऱ्यातल्या मूर्तीसमोर बसा, फोटोसमोर. फोटो काय आहे? आपण जाता येता फोटोला नमस्कार करतो, ती मूर्तीच आहे ना. मग मूर्ती म्हणजे पितळीच्या चांदीच्या मूर्तीसमोर बसणं आणि मग त्याची पूजा करणं, हे तुम्ही जरी नाकारलं तर तुम्ही बाकीच्या पूजा किंवा बाकीचं मूर्त स्वरूप जे तुम्ही बघता तुम्ही नाकारू शकत नाही. त्यामुळे ह्याला जर तुमच्याकडे वेळ असेल, तुम्हाला जर येत असेल, तुम्हाला पहिले आवड असेल, तुमचा विश्वास पाहिजे, तुमचा विश्वास असेल तर मूर्तीपूजा का करू नये? मग तुम्ही साधी गोष्ट तुम्हाला सांगतो. आज टेंबे स्वामी वासुदेवानंद म्हणजे त्यांचं नाव घेतलं की असं करायचं असतं, 2 मिनिटं शांत बसायचं असतं. अच्छा. कारण त्यांचं नाव घेण्याची आपली लायकी पण नाही, म्हणून अधिक क्षमा मागायची. परमपूज्य परमहंस राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज म्हणजे थोरले स्वामी महाराज यांच्या झोळीमध्ये अंगठ्याच्या उंचीची दत्तमूर्ती होती. अच्छा. त्याची ती रोज पूजा करायची, कुठेही असो. अच्छा. चातुर्मासात असो, कुठेही असो, कुठल्याही दिराच्या काठावर असो, झोपडीत असो, रोज सकाळी 4:30 वाजता पहाटे उठून त्यांची समोर ती देवाची मूर्ती, दत्त महाराजांची मूर्ती समोर काढायची, पूजा करायची आणि तिथनं पुढे प्रयाण करताना ती मूर्ती उचलायची, झोळीत ठेवायची आणि पुढे निघून जायची. अच्छा. आता टेंबे स्वामींसारखे इतके अधिकारी व्यक्ती, जे वेदशास्त्र संपन्न म्हणतात तसे व्यक्ती, कर्ममार्गी आणि शिस्तीचे अत्यंत कडक, सवळ अत्यंत कडक आणि सगळे उपचार सकाळी उठल्यापासून, ब्रह्ममुहूर्तावर उठल्यापासून रात्री तुम्ही शयन करेपर्यंत जे जे काय मनुष्य म्हणून तुम्हाला जे जे काय शिकवलंय धर्मानी, शास्त्रांनी, ते सगळं चक्क जशास तसं फॉलो करणारे अधिकारी व्यक्ती. अगदी. मूर्तीची पूजा झाली की आपल्याला आता निघायचंय, मूर्ती उचलून ती झोळीमध्ये ठेवायची ना, तर तेव्हा तिथे प्रॅक्टिकल व्हायचे ना. बरोबर. मग आयदर तुम्ही वासुदेवानंद सरस्वतींच्या झोळीतली दत्तमूर्ती नाकारा किंवा तुम्ही टेंबे स्वामींना तरी नाकारा. अच्छा. जर हे खोटं असलं, मूर्तीपूजेला महत्व नसलं असतं, तर आज तुम्ही मला सांगा अयोध्येचं राम मंदिर तुम्ही नाकाराल का हो? त्याच्या मूर्तीची जी शिळा आणली तिथपासनं त्याचा प्रवास लोकांनी फॉलो केला. नंतर आज फेसबुकवर लोक वाचतात, फॉरवर्ड करतात आणि काही ठिकाणी सांगतात अरे अयोध्येचं राम मंदिर झालं, आम्हाला खूप बरं वाटलं, इथे लोकांनी दिवे लावले, पताका लावल्या. मग हे करत असताना तुम्ही कुठेतरी त्या अयोध्येच्या रामाचं स्मरण करता की नाही? बरोबर. मग त्या मूर्तीचंच तुम्ही स्मरण करता. आज तुम्हाला फोटोज, कॅलेंडर्स, त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं? तुम्ही मूर्तीच दिसते. आज तिरुपती बालाजी तुम्ही घरात बसून पण करू शकता ना, सेवा करूच शकता. कोल्हापूरची अंबाबाई, घरामध्ये बसून तुम्ही श्रीसप्तशती आवर्तन करा, तुम्ही देवीचं रोज काहीतरी अनुष्ठान करा, किंवा गणपती, आपलं सगळ्यांचं सार्वभौम दैवत गणपती, ओम गंग गणपती नमः तुम्ही घरात बसून करा. पण लोक देवळापर्यंत का जातात, का तिथे गर्दी करतात? कारण त्या मूर्तीला महत्व आहे. स्थानमहात्म्य आहे, मूर्तीचं महात्म्य आहे. काय तिरुपती बालाजीच्या मूर्तीच्या तुम्ही समोर 10-5 सेकंद मिळतात, पण त्या 5 सेकंदामध्ये माणूस सगळा थकवा, मानसिक, शारीरिक, बौद्धिक, सगळा क्लेश, कचरा सगळा निघून जातो 5 सेकंड्स. मग त्या मूर्तीचं महत्व असल्यामुळे लोक जातात, मंत्रमुग्ध होतात. मग एवढ्या मोठ्या स्वरूपात जर तुम्ही मूर्तीपूजा मानता, मग घरात मूर्तीपूजा का नाही मानत? बरोबर. वेळ असताना आणि जर तुमचा विश्वास तिथे बसतो, मग घरातल्या देवाऱ्यातल्या मूर्तीवर का नाही बसत? मग तुम्ही तेव्हा घरातल्या देवाऱ्यासमोर बसायचं आणि रोज पूजा करायची, ह्याच्यामध्ये तुम्हाला कर्मकांड आठवतं.
आणि तो तुम्हाला कर्ममार्ग दिसतो. ही तफावत आहे. मला असं वाटतं प्रत्येकाने 2 गोष्टी बघितल्या पाहिजे, बाह्य स्वरूप आणि आतलं स्वरूप. आपण आतून करायला पाहिजे असं माझं मत आहे. अजूनही हिंदू चालीरीती तुम्ही पाळता आहात तितक्याच कन्व्हिक्शनने, आत्मविश्वासाने, तर मग हे कुठून आलं? बेसिकली ह्याची थोडी सुरुवात ना लहानपणापासूनच झाली. कारण माझं मूळ गाव सावंतवाडी म्हणजे कोकणात आहे, गोव्याच्या थोडंसं अलीकडे म्हणजे बॉर्डरवरच आहे. आमच्या घरामध्ये काय पहिल्यापासून असं देव 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 असं काही नव्हतं, किंवा माझे वडील किंवा माझे आजोबा माझे पणजोबा का वेदमूर्ती वगैरे होते अशातला काही भाग नाही. मी तर म्हणे मी पहिला माणूस आहे आमच्या घरातला ज्याला ह्याची आवड निर्माण झाली. बेसिकली तुम्हाला आवड असणे खूप महत्त्वाची असते. ओके. आणि हे आज मी तुम्ही जसं म्हटलं तसं आज मी जगात खूप देशात फिरलेलो आहे. म्हणजे 1-2-3 देशामध्ये तर मी नक्कीच ऑफिसच्या कामासाठी फिरलो आहे किंवा असं फिरायला पण फिरलो आहे. पण हे करत असताना मी माझं मूळ जे आहे ना हे विसरलेलो नाही आहे. आणि प्रत्येक माणसाने स्वतःचं मूळ जेव्हा माणूस विसरत नाही तेव्हा तो माणूस कधीच भरकटणार नाही. त्याच्या मनात ह्या चालीरीती बुरसटलेल्या आहे, हे कर्मकांड आहे, हे कशाला करायचं असे विचारच मनात शिवणारच नाहीत, येणारच नाहीत डोक्यात. कारण तुम्ही मूळ तुम्हाला काय शिकवलंय लहान असताना हे तुम्ही विसरू नका. त्यामुळे माझं हे थोडंसं लहानपणापासून माझ्यात आलं. कारण मी सावंतवाडीसारख्या छोट्या गावामध्ये आणि गोवा आम्हाला फार जवळ आहे. गोव्यामध्ये धार्मिक लोक खूप आहेत. अच्छा. हा, आता लोकांचा थोडासा गैरसमज आहे, गोव्यामध्ये म्हणजे सगळे ख्रिश्चनच आहेत असं नाही आहे. मी तर म्हणतो 70% जनता मराठी आहे. त्या 70पैकी 30% जनता ही अनेक करून भिक्षुक ब्राह्मण समाज तुम्हाला त्याचा 30% जास्त दिसेल. अच्छा अच्छा. आणि बाकीच्या नंतर अनेक व्यवसाय ते पण करतात, अनेक बाकीचे पण लोक व्यवसाय करत असतात, ख्रिश्चन जमत पण सगळेच जण आहेत. पण हे ना लहानपणापासून मी जेव्हा शाळेत जायचो तेव्हा मला एक गुरुजी असे समोर जाताना दिसायचे. त्यांच्या हातात पूर्वीच्या, आता तर कोण घेत नाही, पूर्वीच्या कडे पळीभंड दिसायचं, भस्म लावलेलं असायचं. आणि ह्याच्यातनं मला ती आवड निर्माण झाली. फर्स्ट मला आईने सांगितलं की वासंतिक वर्ग म्हणतात त्याला. आमच्या सावंतवाडीला खूप मोठी वेदपाठशाळा आहे. अच्छा. आता 2 वर्षापूर्वी 100 वर्ष झाली त्या वेदपाठशाळेला. तर आम्ही शाळेच्या जवळच राहायचो तेव्हा, माठेवाडा म्हणून आहे तिथनं जवळ होतं. तर लहान असताना मला आईने पहिल्यांदा वासंतिक वर्गाला जा म्हणून सांगितलं. मला माहीत पण नव्हतं वासंतिक वर्ग म्हणजे काय असतं. तर मी थोडासा चतुर असल्यामुळे मी आधी 2 दिवस जाऊन आलो वेदपाठशाळेत सायकलनी. वासंतिक वर्ग म्हणजे काय असतं बाबा, इथे आल्यानंतर काही गडबड नको व्हायला किंवा मला काय आता आवडणारच नाही असं काय आहे तर बाबा आधीच काहीतरी वेगळा पवित्रा घेऊया असं मला एक वाटून गेलं. मी आधी गेलो, विचारलं अरे वासंतिक वर्ग म्हणजे काय नाही रे, स्तोत्र वगैरे शिकवतात, 1 महिना इथे राहायचं. अच्छा. हो अच्छा अच्छा ठीक आहे, 1 महिना इथे राहायचं म्हणजे घराच्या बाहेर राहायचं. अरे वा. आणि मला असं वाटलं की हा ठीक आहे, मस्त आहे. मी सायकलनं घरी असताना घराच्या जवळच असतं तसं मला डोक्यात विचारलं की अरे घराच्या बाहेर राहायचं म्हणजे 1 महिना घराचं तिकडेच राहायचं. तर हो, मी आईला सांगतो 1 महिना मी तिकडे वगैरे नाही राहणार बाबा असं. आणि अरे तू जा तरी आधी, म्हणजे स्तोत्र वगैरे शिकवणार ते मी घरी पण शिकू शकतो ना, तिथे कशाला जायला पाहिजे, ते राहायला सांगतात महिनाभर. तर आई म्हणाली नाही तू जा. आणि मी तिथून माझी खरी सुरुवात झाली. मी पहिल्या वासंतिक वर्गाला गेलो, जवळजवळ मी 7वीत का 8वीत होतो, 7वीतच असेल मला वाटतं. तिथे मला पहिल्यांदा, आता घरात आईने रामरक्षा शिकवली होती, पण तिथे आम्ही रोज संध्याकाळी रामरक्षा म्हणायचो. त्या सगळ्या लोकांमध्ये बसून जेव्हा मी रामरक्षा म्हटली तेव्हा मला त्या रामरक्षेतनं वेगळे पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली. समूहातली उपासना. आणि तुम्ही आत्ता सुद्धा वेदपाठशाळेत जा आणि जेव्हा सगळे गुरुजी किंवा बटू लोक एकत्र बसून जेव्हा मोठ्या आवाजात मंत्रोच्चार करतात ना, तिथे तुम्हाला वेगळंच वाटतं. तिथे कुठेतरी माझी सुरुवात झाली. म्हणजे माझ्या मनात कुठेतरी ते निर्माण झालं की नाही हे कुठेतरी छान आहे, हे आपण पुढचं शिकूया. आणि मी रमलो तिथे. अनेक मुलांना तिथे म्हणजे ताप आल्या, थंड पाण्याने आंघोळ करायची सकाळी 4:30ला, गुरुकुलासारखं. म्हणजे सगळे पाणी काढायचं स्वतःच्या हाताने, कळशी डोक्यावर घडघड ओतून घ्यायची, न साबण पिपण काही नाही. मुलांना ताप आला, खोकला झाला, मला पण झाला, पण मला आवड निर्माण झाली, मुळात आवड. हा, तिथून माझा सुरुवात झाला प्रवास. नंतर मी तिथे पुरुष सुक्त शिकलो, स्त्री सुक्त, श्रीसुक्त शिकलो, शिवमहिम्न स्तोत्र शिकलो, संध्या शिकलो, आणि बाकी सगळं उपचार तिथे शिकवले जातात ते शिकलो, प्रातस्मरण शिकलो, वैश्वदेव कसा करायचा ते शिकलो. अनेक गोष्टी तिथे शिकवल्या जातात. विष्णू सहस्त्रनाम शिकलो. आणि मग मी घरी आलो. नंतर मी आईला सांगितलं, आई म्हटलं हे मला आवडतं आहे, हे मी शिकतो. आणि टू बी व्हेरी फ्रँक, आता काही सांगायला काय हरकत नाही, पूर्वीचा काळ बघा कसं प्रत्येक घरात काय सदनता होती अशातला भाग नाही. प्रत्येक घरामध्ये थोडीशी कुरबुर असायची, गरिबी असायची. आमच्या घरामध्ये थोडी जास्त होती, चणचण असायची. हा, म्हणजे एकेकाळी खूपच श्रीमंती बघितली आमच्या घरातल्या. आम्ही लहान असतो म्हणजे अगदी 4थी-3रीमध्ये असल्यापर्यंत मी बघितलं. 2-2 गाड्या, मग सगळे रोटरी क्लब, इनर्व्ही क्लब, तेव्हा माझे आई बाबा त्याचे मेंबर्स होते. पण नंतर असा एक डाऊनफॉल आला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, तो एक ड्रॉबॅक आला, डाऊनफॉल आला. आणि आम्ही अक्षरशः
खूप गरिबीची परिस्थिती आली. तर त्याच्यामध्ये काही विस्तारात करायला जात नाही मी. आणि त्यात अशी परिस्थिती निर्माण झाली, माझ्या मनाने असं घेतलं की हे वाईट तर कर्म नाही आहे, ह्याच्यातनं माझी स्वतःची अभिवृद्धी होणार आहे, माझा विकास होणार आहे, ज्ञान संपादन करणार आहे आणि ह्याच्यातून कुठेतरी मला अर्थार्जन पण मिळेल. आता आत्ताच्या घडीला सुद्धा मी भिक्षुकी करतो. अच्छा. हा, आत्ता सुद्धा समजा मला सांगितलं शनिवार रविवार मी वास्तुशांत असेल, कोणाकडे काही काम असेल तर मी भिक्षुक म्हणून जातो, ब्राह्मण गुरुजी म्हणून मी जातो. पण आताचा काळ असा आहे की आता मी अर्थार्जन म्हणून जातो. पण तेव्हाचा काळ कसा होता आणि म्हणून मला ती आवड निर्माण झाली. म्हणजे कुठेतरी एक मग म्हणतो ना आपण काहीतरी कारण घडायला, तिथनं माझी सुरुवात झाली. नंतर मग मी पुढचं शिकलो. नंतर एकाने मला सांगितलं की अरे तू एवढं म्हणतो तू रुद्र म्हण. अच्छा. रुद्र शिक. कारण रुद्र हा असं. आणि काय होतं आमचं तेव्हा सावंतवाडीचं कापड दुकान होतं आणि लक्ष्मीपूजनाला माझ्या बाबांचे म्हणजे आम्ही त्यांना मामा म्हणायचो, बाबी आपटे म्हणून यायचे, त्यांचं पण नाव आपटेच, पण आम्ही त्यांना म्हणतो ना बाबी मामा म्हणायचो. आमचं सावंतवाडीच्या पुढे मळेवाड म्हणून गाव आहे, तिथे आता मी येणार आहे. तिथे माझ्या वडिलांकडनं खूप मोठं कार्य गजानन महाराजांनी करून घेतलंय. त्याच्या पुढे 3 किलोमीटरवर आजगाव म्हणून गाव आहे, म्हणजे आजगावचा वेतोबा तुम्ही ऐकून माहिती असेल. हो, मी गेलोय. हां, ते आजगावच्या ते आमचं खरं मूळ गाव. अच्छा. तिथे आपट्यांचं जे मूळ घर आहे तिथे ते राहायचे. ते सावंतवाडीला लक्ष्मीपूजनाला आमच्या घरी म्हणजे दुकानात पूजा सांगायला यायचे. आणि ते एकदा वाक्य बोलले. बाबा म्हणत होते की अरे हे लक्ष्मीपूजन मी करतोय, सगळं करतोय, पण लक्ष्मी स्थिर होतच नाही आहे. एवढ्या 2 मुलं आहेत मला वगैरे, ते सगळं असं त्यांचा टॉपिक चाललेला. मी खूप लहान होतो तेव्हा. आणि लहान मुलं बघा जे कॅप्चर होतं ना त्यांना इथे अगदी पटकन घेतात बघा, बाकी सगळ्यात त्यांना इंटरेस्ट नसतो. बरोबर. त्याच्यात ते पटकन काय वाक्य बोलले, अरे काही झालं तरी नाही कोणावर परिस्थिती येऊ शकते. आज तू दुकान घालून बसलायस किंवा तुझं दुकान चालत नाही आहे किंवा तू कर्जबाजारी झालायस किंवा तुझ्या घरामध्ये प्रॉब्लेम्स आहेत म्हणून तुला असा प्रश्न पडतोय. हा प्रश्न मलाही पडतो. पण एक आहे, तुझ्याकडे सेल्समॅनशिप आहे की नाही, तसं माझ्या तोंडात रुद्र आहे, असं ते पटकन वाक्य बोलले. तेव्हा मी एकदम मला डायरेक्ट क्लिक झालं, अरे म्हणजे हे जर तुमच्याकडे असेल ना तर तुम्ही उपाशी तर नक्कीच म्हणणार नाही. अंगावर रोमांच. हा, म्हणजे ती परिस्थिती तशी असते, त्याच्यातनं माणूस तसा बनतो. बरोबर. एक तर उपजत कला असते, मग ती परिस्थिती काही असली तरी ती कला माणूस पुढे घेऊनच जातो. कधी कधी परिस्थिती माणसाला कलाकार बनवते, परिस्थिती माणसाला तसा बनवते. त्याच्यात मला परिस्थितीने असं बनवलं. नंतर मी रुद्र शिकलो. रुद्र कसं होतं, वेदपाठ शाळेत मी काय रोजचा जाणारा नव्हतो ना, तिथे राहून 7 वर्ष शिक्षण घेणाऱ्या मुलांचं सगळं होतं तिथे. बरोबर. मग रुद्र मला शिकवणार कोण? मग मी रुद्र शिकायला बाकरे म्हणून गुरुजी होते, त्यांच्याकडे जायचो. 3.5 किलोमीटर मी चालत जायचो. तिथे 1 तास संथा घ्यायची त्यांच्या घरामध्ये बसून. आणि पूर्वीचे घरं काळोख असायचा. हो. हां, आणि अशी खडबडीत जमीन असायची. अक्षरशः म्हणजे टाचेला घोटाना असा त्रास व्हायचा खाली बसायला. तरी पण मी बसून ते शिकायचो. ते करून मी 3.5 किलोमीटर परत घरी यायचो. आल्यानंतर घरात जी काही कामं असायची, अनेक प्रकारचे व्यवसाय आम्ही तेव्हा करतो. अर्थार्जनाने चाललं पाहिजे, आमचा योगक्षम चालला पाहिजे म्हणून. उदबत्तीचा धंदा असेल, लाडवांचा धंदा असेल, अनेक प्रकारचे आम्ही बारीक बारीक धंदे करायचो. तर ते करून मी घरी यायचो, घरात कामांना मदत करायचो. 1 तासामध्ये 260 गोल पोंगणे म्हणजे उदबत्तीचे मी पुढे बनवत असे. 1 तासात 260 जिलेटिन पेपर लावून ते उदबत्ती त्याच्यात 4 काड्या घालायच्या, दुसरं तोंड असं बंद करायचं, वजन करायचं, असं सगळं करायचं. कॉलेज सांभाळायचं, त्याच्यात भिक्षुकी करायची, शिकायचं. आणि तिथून हा माझा प्रवास सुरू झाला. आणि मी तुम्हाला एक निश्चित सांगतो, तुमचा जर स्वतःवर आत्मविश्वास असेल, तुमचं जर आत्मबल अतिशय चांगलं असेल तर तुम्ही काहीही शिका, त्यातनं तुम्ही काहीतरी तुम्हाला मिळतंच आणि तेच तुम्हाला शेवटी तारतं. आता मी तुम्हाला अनेक गायक असे सांगतो जे काय म्हणतात तसं त्या गायकीमुळे ती माणसं पुढे आली, त्या कलेमुळे ती माणसं पुढे आली, त्यांनी कला जोपासली म्हणून ती पुढे आली. जर त्यांनी आवड सगळ्यांनाच असते, पण काय मला जमलं नाही बाबा, नंतर मी ते सोडून दिलं असं म्हटलं ना की तुम्ही थोडंसं म्हणतात त्याला कॉम्प्रोमाइज करता. ते मी केलं नाही. मी अजिबात कॉम्प्रोमाइज केलं नाही. मला एक कळलेलं होतं, वेदशास्त्र संपन्न होण्यात काहीही वावगं नाही. मस्त. काय, मी धर्माने हिंदू आहे, ब्राह्मण आहे, माझ्या तोंडात 4 मंत्र जर आले त्याचा उपयोग मी काय करीन हे आत्ता मला माहिती नाही. तेव्हा मी करत होतो. मी पूजा सांगायला जायचो तेव्हा किती 25 रुपये दक्षिणा मिळायची, पण तेव्हाचे 25 रुपये खूप होते आमच्यासाठी, खूप म्हणजे खूपच होते. पण 6 रुपये तिकीट म्हणजे माझ्या मामाच्या घरी त्याच्याकडे गाव होतं पूर्वी बघा, कोकणात भिक्षुकीसाठी गाव. ओके, हां, गाव. त्या गावातली सगळी कामं मामा माझे करायचे. ओटवणे म्हणून माझ्या आईचं माहेर, तिथे पुढे कारेवडे म्हणून गाव आहे, तिथे माझ्या मामा अजूनही त्याच्याकडे. अच्छा. मी त्याला मदत करायला गणपतीच्या पूजनाला सांगायला सुरुवात केली, सत्यनारायणाला जायला सुरुवात केली, असं करत करत. पण 6 रुपये तिकीट, 25 रुपये दक्षिणा, 6 रुपये जाते, 6 रुपये येते, 12 रुपये गेले तर उरणार काय? म्हणून मी काय करायचो, चालत जायचो.
अच्छा. दक्षिणा नंतर मिळणार आहे ना. आत्ता चालत जायचं, तिथे काम करायचं, जे काय अन्निक असेल ते, ती दक्षिणा घ्यायची आणि येताना बसनं यायचं. अच्छा. हो, जातानाचे 6 रुपये वाचवायचे. बरोबर. आणि हे 6 रुपये मी कशाला वापरेल? मला पेन लागायचा, पेन्सिल लागायची, काय हम्म. वही पुस्तक सगळाच भार मी आईबाबांवर कसा टाकणार? कारण मला समोर दिसतंय की आईबाबांना वाटतं सगळ्यांनाच, अरे बाबा आता ते पूर्वी बघा ते 4 पानी वही, 4 लाईनची हो. वही यायची, ते अप्रूप होतं. ते 40 रुपये किंमत होती तेव्हा. अच्छा. तर आम्ही असं म्हणायचो की अरे ठीक आहे, आपल्याकडनं जितकं होते तितकं आपण आपलं करू. त्याच्यातनं एक निर्माण झालं, एक मला वेदातलं ज्ञान मिळालं, दुसरा स्वतःचा आत्मविश्वास माझा वाढला. त्याच्यानंतर मी सावंतवाडी सोडून पुण्याला आलो, एकटा आलो. अच्छा. एकटा आलो, कोणाला काही सांगत बसलो नाही, कारण माझ्या बरोबरचे सगळे मित्र पुणे मुंबई, आणि तेव्हाच्या काळात आमच्यासाठी मोठी शहर होती. आणि ते सगळे निघून आले. ते सुट्टीवर यायचे, मी त्यांना बघायचो, अरे मग ते तशी चर्चा व्हायची ना, अरे मी पुण्याला इकडे राहतो, मी मुंबईला तिकडे काम करतो, आणि ती सगळी नावं वगैरे आपण कधी जाणार. बाकी सगळं होतं, मला धंद्याची आवड होती, अजूनही मला धंद्यातली आवड आहे, मी तेव्हा मदत पण करायचो. म्हणजे जगमित्र कुटुंब होतं आमचं. अच्छा. सगळे जण आम्हाला ओळखतात, अजूनही आमची तशी ओळख आहे, आणि सगळे जण त्याच्यात मी रमू शकलो असतो ना, मित्र, रोजचे येणारी जाणारी घरातली लोक. पण त्याच्यामध्ये समजा मी रमलो तर मला जे गाठायचं ते मी गाठू शकत नाही. आणि म्हणून मी हे जर येतो ते माझ्याबरोबर मी काय घेऊन आलो, मला 100% माहित होतं, एक तर मी नोकरी कुठेतरी काहीतरी नक्की करीन, ह्याच्यात मला समजा यश नाही मिळालं तर मला माझे वेदमंत्र तारतील. मगाचं ते वाक्य तुमचं की माझ्या मुखावर रुद्र आहे, बस ते वाक्य मी लहानपणी जे ऐकलं ना, त्या वाक्यानं मला कॉन्फिडन्स मिळाला की तू उठून आत्ताच्या आत्ता कुठेतरी बाहेर जा, कुठेतरी तू काहीतरी नोकरी कर, त्याच्यात तुला अपयश आलं, तुझ्या तोंडात रुद्र आहे आणि हाच तुला तारणार. याच कुठेतरी कॉन्फिडन्स असतो. आणि म्हणून आज मी जिथे गुरुजी म्हणून जातो ना, ते लोक मला विचारतात, गुरुजी तुमची दक्षिणा किती? म्हटलं मी माझ्या तोंडाने सांगणार नाही. लोकांना हा काय वाटतं, ओव्हर कॉन्फिडंट वाटतो, किंवा लोकांना अति शहाणपणा वाटतो. अरे का नाही सांगायचं? असं काय सांगत का नाही? मी सांगतो, मी माझ्या तोंडाने सांगणार नाही. तुम्ही बाहेर चौकशी करा, जी काय तुम्हाला दक्षिणा गुरुजी सांगतील त्या पद्धतीने तुम्ही मला दिलीत तरी चालेल. कारण मी अर्थार्जनासाठी आता भिक्षुकी करत नाही. देवाच्या कृपेने आणि गजानन महाराजांच्या कृपेने आज आमच्याकडे खूप काही आहे आणि मी अत्यंत समाधानी आहे. आणि गजानन महाराज म्हणजे अक्षरशः आम्हाला त्यांनी जगवलंय, ह्याच्या पलीकडे दुसरा शब्द नाही. आज मी IT मध्ये आहे, आज मी जगाच्या म्हणजे काही देशात फिरून आलोय, आज मी स्वतः, मला ड्रायव्हिंगची खूप आवड आहे, फोटोग्राफीची आवड आहे, मी सगळ्या माझ्या कला जोपासतो. जसा वेळ मिळेल तसं, वेळ मिळाला की मला आवडीचं काम मी करतो. आता मी तुम्हाला सांगतो, दर गुरुवारी म्हणजे रोजच पूजा असते. गजानन महाराज आमच्या घरात कसे आले तिथून सुरुवात सांगतो. तुम्ही मगाशी म्हणत ना की गजानन महाराजांचं मंदिर वगैरे आम्ही नाहीच असं म्हणायचं, पण मळेवाड म्हणून जे गाव आहे सावंतवाडीला, तिथे आधीपासून गजानन महाराजांचं मंदिर होतं. त्यांचं नाव नाही सांगत मी, लोकांना तर जे बघतील त्यांना कळेल. तिथे आधीपासून मंदिर होतं, पण थोडंसं काय व्हायला लागलं, कमर्शियलायझेशन वाटायला लागलं लोकांना तिथे, म्हणजे गावातल्या लोकांना पण वाटायला लागलं. आणि इकडचा जो सगळा भाग आहे, पुणा मुंबई कोल्हापूर तरी आम्हाला जवळ आहे, पुणा मुंबई किंवा इकडे धुळे औरंगाबाद वगैरे इकडचा जो भाग आहे ना, इकडची लोक जेव्हा कोकणात फिरायला जायची ना, गोवामध्ये किंवा कोकण फिरायला जायची, तर येताना इकडे तुम्हाला महाराजांची मंदिरं, स्वामी समर्थांचं मंदिर अनेक ठिकाणी तुम्हाला दिसतील. इकडे दिसतं. तर इकडची लोक जो समजा, आता मी माझ्या फॅमिलीवर ट्रॅव्हल करतोय, आमच्या घरामध्ये गजानन महाराजांचं आम्ही करतो किंवा गजानन महाराज आम्हाला आवडतात आहे. आणि आमचा समजा आम्ही गाडी घेऊन जात असलो आणि पटकन मला महाराजांचं मंदिर दिसलं तर मला असं अप्रूप वाटायचं लोकांना, की अरे एवढं लांब गजानन महाराजांचं मंदिर, कुठे शेगाव आहे, कुठे शेगाव, विदर्भात 1000 किलोमीटर आहे सावंतवाडी, दक्षिण कोकणात. आणि इकडे ते सुद्धा सावंतवाडी सारख्या मेन सिटीत नाही, सावंतवाडीच्या पुढे 18 किलोमीटर रानात असं इकडे गजानन महाराजांचं मंदिर आहे. अरे वा, असं म्हणून लोक जायची गाडी थांबून. पण तिथे गेल्यानंतर थोडासा वेगळा अनुभव लोकांना आला. आणि कसं, आमचं खाली थोडंसं पुढे गेल्यानं आमचं घर आहे, तर तिथे गेल्यानंतर जेवायला वगैरे तिथे विचारायचे ना लोक, इथे आम्हाला शाकाहारी जेवण कुठे मिळेल, तर आमचं तिथे मंगल कार्यालय वगैरे आहे. तिथे खानावळ छोटीशी आहे, खानावळ ॲक्च्युली नंतर झाली, लोक आमच्याकडे यायला लागली की तिथे आम्हाला जेवणाची काय व्यवस्था होईल का, तुमचं घर छान आहे, मोठं. आमचं घर खरंच मोठं आहे, 135 वर्ष जुनं घर आहे, म्हणजे सावंतवाडीच्या राजघराण्यातून ते बक्षीस म्हणजे असं सांभाळायला असं ठेवण्यासारखं ते वगैरे होतं. म्हणून आम्ही मळेवाडला गेलो. मळेवाड आमची 2 घर आहेत, एक खालचं घर आहे, एक वरचं घर आहे. पण वरचं घर नंतर बांधलं, ते आता त्या घराला 135 वर्ष झाली. पण तेव्हा एवढी मोठी घरं नसायची ना, ज्याचं घर सगळ्यात मोठं, त्या गावातले जे काही सार्वजनिक कार्यक्रम असायचे ते लोक तिथे जमायचे. कोणाच्या काही पादुका आल्या, कोणाचा काही दौरा आला, काय हे बाबा एक काम करायचं, आपट्यांच्या घरी करू, बरं मोठं आहे, अंगण मोठं आहे, व्यवस्थित आणि मध्यभागी आहे. तर तसं लोक जेव्हा विचारायचं, तुम्ही एक काम करा, तुम्ही ते आपटे म्हणून राहतात ना, त्यांना जाऊन विचारा, ते तुम्हाला बरोबर सांगतील की कुठे तुम्हाला चांगलं जेवण मिळेल. कारण लोक यायचे विचारायला. मग आमच्या काकांच्या गमनात असं झालं की अरे आपण का नाही जेवायला वाढायचं आहे ना. आणि मग महाराजांचं मंदिर
तर तिथे जेवायला वाढायला म्हणजे लोक थांबायला लागले. मग काय इथे कुठं चाललात, कुठून आलात वगैरे. नाही असं आम्ही इकडनं आलो, इकडे चाललोय, तर महाराजांचं मंदिर दिसलं वगैरे. पण आम्हाला थोडंसं ते असं वाटलं. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. शेवटी मग गावात चर्चा झाली, असं काय होते आपल्या गावाचं नाव खराब. एका माणसाने असं सांगितलं, बाकी काही नाही, तर तुमच्या उगाच नावाचं गाव खराब होतं. ते क्लिक झालं आणि लोकांनी म्हटलं, अरे असं मग त्यांना जाऊन आपण काहीतरी सांगू बाबा, असं करू नका. धुळ्याचा माणूस समजा सावंतवाडीवरनं गोव्याला फिरायला जातोय, तर तो अरे मळेवाडा म्हणतो ते गाव आहे, तिथे गाव महाराजांचं मंदिर. महाराजांबद्दल आम्हाला काय म्हणायचं नाही, पण तिथे ना आम्हाला थोडंसं असं नाही पडलं. असं लोकांनी म्हणता का म्हणे, त्याचं मळेवाड येणार, ते गावाचं नाव येणार. मग बाबा म्हणजे आमचं घर कसं पहिल्यापासून थोडंसं फार क्लोज रिलेशन्स आमच्या घराण्याची आहेत तिथे. तर बाबांकडे आले, भाऊ काय करायचं, आमच्या बाबांना भाऊ म्हणतात. तर भाऊ काय करावे बाबा, त्यांना आपण कशाला काय सांगायचं, त्यांना आपण काय नको सांगायला. आपण आपलं काय वेगळं मंदिर बांधता येतं का ते बघू. आपण त्यांचे काय कॉम्प्युटर म्हणून नाही, आपण त्यांचं ते चाललंय ना, मग त्याच्यात आपण काय सांगायला नको. असा तो विचार डोक्यात आला. अच्छा. आणि कसं असतं ना, तुम्हाला निवडावं लागतं. तुमच्या हातून जर एखादं काम व्हायचं असेल तर तुम्हाला निवडावं लागतं, तुम्ही निवडले गेले पाहिजेत. बरोबर आहे. असा विचार डोक्यात येऊन गेला पाहिजे. आणि बाबांच्या आमच्या असं मनात आलं. बाबांचं असं म्हणजे मी म्हणत नाही, महाराजांनी त्यांच्या बुद्धी दिली, तिथून ती सुरुवात झाली. एका गुरुवारी छोटासा एवढासाच फोटो ठेवून एक समई लावली, एक उदबत्ती लावली, एक अर्धी भाकर, त्याच्यावर थोडंसं झुणका. अच्छा. असं एक आरती करून तिथे सुरुवात केली. अच्छा. आज प्रकट दिनाच्या दिवशी 13,500 भाकऱ्या आम्हाला फक्त तिथे वाटायला लागतात. ओके. जय गजानन. गजानन महाराज. त्याच्या पुढे जाऊन आम्ही जे लोकांना घेऊन जाण्यासाठी जे प्रसाद असतो तो टिकावा लागतो थोडासा. त्याच्या भाकऱ्या वेगळ्या 6,000 करायला लागतात. महाराजांचं कार्य आम्ही काय. आणि सगळ्यात मोठा भाग 2 गोष्टी, 3 गोष्टी. एक, हे सगळं काम तिथे श्रमदानाने केलं जातं. गावातली सगळी लोक श्रमदानातूनच ते करतात. अच्छा. दुसरी गोष्ट, महाराजांची कृपा असल्याशिवाय तुमच्या हातून तुम्हाला कितीही मनात असलं ना की आता मी जातो आणि ते झाडू मारतो, नाही जमणार. महाराजांनी तुम्हाला निवडावं लागतं, तिथे त्या स्थानावर लोकांना पोहोचवावं लागतं. आणि ते महाराजांची जर तिथे कृपा असेल तुम्ही आपोआप खेचले जाता. आज माणगावला टेंबेस्वामींच्या देवळात लोक टेंबेस्वामींना माहिती आहेत, पण एखादा माणूस असतो तो बघा खेचला जातो. बरोबर. तसे आम्ही खेचले गेलो. अच्छा. आम्हाला खेचण्यात आलं. महाराजांनी अक्षरशः सांगितलं की हे काम तुम्ही करा. बरोबर. तुमच्या घरात वानवा आहे ना, घरात परिस्थिती खराब आहे ना, अन्न तुम्हाला जेवायची 2 वेळची भ्रांत आहे ना, ते चालू राहील, त्याचं काय ते मी बघतो, तुम्ही हे काम करा. योगक्षेमम वहाम्यहम्. आणि आमच्याकडनं काम करून घेतलं. भास्कराचार्यांनी जसं केलं. भास्कराचार्य, भास्कर महाराजांनी. अनेक असे शिष्य आहेत. चोळप्पा स्वामी समर्थांच्या ह्याच्यात इतकं छळलंय स्वामींनी त्यांना. अक्षरशः तुम्हाला एक उदाहरण सांगतो की जेवायला बसले की समोरून पक्ष्यांची विष्ठा टाकायची. अच्छा. जेवायच्या पाण्याच्या समोर एक दिवस वैतागले हो चोळप्पा महाराज. आणि शेवटी येऊन एकदा महाराजांना प्रश्न कसा विचारणार, तरी सुद्धा धाडस करून हात जोडून दाती तृण घेऊन विचारलं की महाराज का छळता आम्हाला, म्हणजे आमचं काय, आम्ही तुमची इतकी श्रद्धा आमची आहे, आम्ही इतकं तुमचं सगळं करतो, पण तुम्ही आम्हाला छळता का. महाराजांनी त्यांना काय सांगितलं, अरे तुझा 12 वर्षाचा प्रारब्ध एका वर्षात संपवलं मी. अंगावर रोमांच दाटलेत ऐकून. निवडलेले तांदूळ एकत्र करून द्यायचे, निवड म्हणून सांगायचे. हो, असंच छळलंय. पण आज बरोबर चोळप्पा महाराजांनाच का छळलो. यू वॉज अ चोजन पर्सन, यू हॅव टू बी चोजन सम. तसं आम्हाला झालं. तिथून गजानन महाराजांचं कार्य सुरू झालं. आज खूप मोठं तिथे निर्माण करून ठेवलं. तुम्ही नक्की जा मळेवाडला. आता तुम्हाला मी फक्त भाकऱ्यांची संख्या सांगितली, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल. 2200 स्क्वेअर फीटचा अष्टकोनी सभा मंडपच आहे. अष्टकोनी. इकडे लेडीजना जेवायला, इकडे जेंट्सना जेवायला, खाली बसून, असा बुफे नाही किंवा हातात घेऊन जेवतात, खाली बसून जेवायचं. खाली 4 खोल्या काढल्या जातात. आतमध्ये इलेक्ट्रिक गिझरपासनं कमोडपासनं सगळं व्यवस्था आहे. मळेवाड छोटं गाव आहे, खेडेगाव आहे. गोव्याला जाताना मध्ये रस्त्यावर लागणारं गाव आहे. तिथे महाराजांनी एवढं मोठं कार्य करून घेतलं. खरंच आहे. शेगाव कुठे आणि दक्षिण कोकण कुठे. हा. आणि तसे गजानन महाराज, आणि जसं जसं ते आम्ही करायला लागलो ना, तशी आम्हाला गजानन महाराजांची आवड निर्माण झाली. म्हणजे आम्हाला वेड लागलं अक्षरशः तुम्हाला. अच्छा. आज तुम्ही मला सांगतो. आणि त्याच्यात सुद्धा त्याला एक पुष्टी कशी मिळाली. एक वेदातलं शिक्षण मी घेत असताना तुम्ही बघा कसं असतं. वेदातलं शिक्षण हे असं शिक्षण आहे की तुम्ही खूप पॉझिटिव्ह होता. देवाच्या, संतांच्या, योगी पुरुषांच्या, अशा लोकांच्या तुम्ही फार संलग्न स्वतःला जाणवतं तुम्हाला. तुम्ही जेव्हा भावाने हात जोडतात, प्रत्येक माणूस करणार होतो, पण समजा माझ्या मनात 4 मंत्र असतील ना, तर ते मंत्र म्हणून जेव्हा मी देवासमोर बसतो ना, तर तुम्हाला अजून जास्त त्याच्यात पॉवर निर्माण करता तुम्ही.
ही जोड होती. गजानन महाराजांची भक्ती सुरुवात झाली. एक 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 बारीक 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 कामं करत 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 आम्ही शेवटी आज इथपासून इथपर्यंत आलो. आज मी सावंतवाडी सोडून पुण्याला आलो. आज इथे आल्यानंतर मी अनेक प्रकारची कामं केली. म्हणजे मी अक्षरशः तुम्हाला सांगतो, महाराजांच्या भक्तीवर मला यायचं आहे, पण हे का तुम्ही करू शकला याचं मिळून उत्तरच ह्याच्यात आहे. आज मी मला सांगतो, मी 4 दिवस रिक्षेत झोपलोय. ह्या गोष्टी कोणाला माहित नाही. घरात पण काय कोणाला आई बाबांना तर मी सांगितलेलंच नाही, कारण ते तिथे एकटे त्यांना उगाच तिथे टेन्शन. मी काही आई बाबांना सांगत नसायचो. कधी मला फोन, तेव्हा मोबाईल नसायचे, एसटीडीवर जाऊन फोन करायचा. हा, एसटीडीवर मी जाऊन कधी फोन केला, काय रे बाबा बरायस ना, जेवलास ना, हो जेव, पण मी जेवलेला नसायचो. मी 2 वडापावावर अख्खा दिवस काढायचो. असे मी 2-2, 3-3 दिवस काढायचो. मी वाकडेवाडीला जॉबला होतो. नेस्ले डिस्ट्रीब्युटर आहेत, त्यांचं नाव सांगायला हरकत नाही, कारण ते खरं माझे अन्नदाते आहेत. पहिले पुण्यात आले, त्यांचं नाव मी आवर्जून घेणार. शिरोळे, नितीन शिरोळे म्हणून. त्याने मला कामाला ठेवलं. माझी इथे आत्याबहीण राहते, त्यांच्याकडे त्यांना मी पहिला फोन केला की मला असं मला कंटाळलोय मी काय, आणि मला सावंतवाडी सोडायची. कारण सावंतवाडीमध्ये राहिलो असतो, माझा विकास झाला असता, पण त्याच्याबरोबर कुठेतरी भीती होती की कुठेतरी मी मागे राहिलो असतो. नक्कीच श्रिंक आला. पण मी आलो, आणि तू ये तर होऊया, आणि मी आलो. आल्यानंतर मला ते तिथे घेऊन गेले. मी सावंतवाडीमध्ये असताना 2 कम्प्युटरचे कोर्स केले होते, आणि माझ्या तोंडात जे वेदमंत्र होते ते, आणि घरात धंद्यातली जी काही मला शिक्षण जे काय मला बाबांकडनं खूप, माझे दुसरे गुरु म्हणजे एक पहिलं गजानन महाराज आणि दुसरे माझे बाबा, माझे गुरु आहेत. आज भले म्हणजे काय प्रत्येक मुलाचं वडिलांबरोबर पटत नाही, माझं स्पष्ट मत आहे. ते किती तुम्ही बाहेर सांगा, कुठे ना कुठे एक तरी कुठली अशी गोष्ट असते ज्याच्यावर आई बाबांचं आणि मुलाचं पटत नाही. अल्फा एनर्जीज. पण माझ्या एक नव्हत्या, माझ्या अनेक गोष्टी होत्या. पण तरी सुद्धा हे जरी असलं ना, ते एक गोष्ट मी ना करू शकत नाही. साधी पिशवीची गाठ कशी बांधायची, काळोखात एका टोकाला धरून असं ओढलं की फाटकन सुटली पाहिजे, इतकं बारीक मी बाबांकडनं शिकलो. आणि आजही ते मला फार उपयोगी पडते. बाबा चिडायचे, आमची भांडणं पण व्हायची, पण जे मला बाबांनी शिकवलं, तर दुसरे गुरु माझे बाबा, पहिले गुरु माझे गजानन महाराज. आणि करत मी आलो. मी तिथे वाकडेवाडीला जॉबला तिथे गेलो इंटरव्ह्यू. त्याने मला विचारलं, तू काम करशील ना? म्हटलं करीन. कसलं काम करशील? म्हटलं बाप्पा सांगाल ते करीन. तुझं कम्प्युटरचं काय येतं? म्हटलं मी 2 कोर्स केले. तिथनं माझी सुरुवात झाली. पण अक्षरशः तुम्हाला सांगतो, शेवटी प्रॅक्टिकल असतं. मी तिथे गेलो, मला काय वाटलं कम्प्युटर ऑपरेटर म्हणून मला ठेवतील, पण त्याच्यात मी नाव नाही ठेवायचं, पण त्याच्यात मला शिकायला खूप मिळालं. नक्कीच. पण तिथे गेल्यानंतर ते काम न करता मी वेगळं काम करायचो. ते श्रमाचं काम होतं थोडंसं. जे कुठेतरी आपल्याला मनाला लागू शकते गोष्ट. म्हणजे गोडाऊन मध्ये काम असायचं. म्हणजे रोज मंगळवार गुरुवार नेसलेच्या गाड्या येतात, अजूनही त्या अनलोड करायच्या, परत छोट्या टेम्पोमध्ये लोड करायचं. तर अक्षरशः पोत्याला मी पाठ लावायचो. म्हणजे मी सावंतवाडी सोडून आल्यानंतर माझ्या मनात असा कुठेतरी विचार आला की अरे मी हे करायला आलोय. पण नंतर मला मग तू दुसरं काय करणार? तू इंजिनिअरिंग करू शकतो, एवढे पैसा आहे नाही, मग आत्ता पडेल ते कर. ह्याच्यातनं तुला स्वतःला तुझा विकास कसा करायचा ते नंतर तुझं तू बघ, नंतर महाराज बघतील. असं कसं आहे, महाराज माझ्या बरोबर आहे. तेव्हाही माझ्या मनात होतं, आजही. असं करत करत मी माझा मग खूपच पुढे स्ट्रगलिंग पिरियड गेला. कुठेतरी मला IT मध्ये ब्रेक मिळाला 2006 मध्ये. मी खूप खोलात जात नाही, खूपच पैसे मला सांभाळून वापरावे लागले, खूपच कष्टांमध्ये मी पुण्यात जगलो. नंतर IT मध्ये ब्रेक मिळाला. नंतर पहिली कंपनी, नंतर दुसरी कंपनी, आता सध्याच्या कंपनीमध्ये मला 16 वर्ष झाली. आणि व्हेरी रिझल्ट पोझिशनवर मी आहे. इंग्लिश माझं खूप मी सुधारवून घेतलं, कारण IT मध्ये तुम्हाला इंग्लिश मस्ट आहे. IBM मध्ये मी पहिला इंटरव्ह्यू दिला, त्यांचं पण नाव मला सांगायला हरकत नाही, अभिमानाने सगळ्यांनाच सांगेन, पराग गडकर म्हणून माझे आता मित्र म्हणायला हरकत नाही, माझे बॉस होते. इंटरव्ह्यूला गेलो, बिल्डिंग बघितली, घाम फुटला, मागे आलो. आणि घरी आणून मी स्वतःला मला विचारलं की अरे तुझी महाराजांवर भक्ती आहे, महाराजांवर विश्वास आहे ना, तुझ्यावर स्वतःचा विश्वास आहे ना, तू का घाबरलास? आणि मला त्या HRचा फोन आला, तू गेला नाही इंटरव्ह्यूला? नाही, जरा मला अनकॉन्फिडन्स वाटला. काही नाही, उद्या जा काही संध्याकाळी 8:30 वाजता. दुसऱ्या दिवशी मी महाराजांना नमस्कार केला. म्हटलं काय होईल, नाकारतील ना, काम नाही मिळणार ना, ह्याच्या पलीकडे काय? अरे बिल्डिंग तर आतनं बघता येईल. म्हणून मी गेलो. आणि परागने मला विचारलं, इंट्रोड्यूस युअर सेल्फ. म्हटलं तर इंग्लिशमध्ये सांगू का मराठीत नसतं? मी माझं तत्व पप्पा कसे असतात. परागला कळलं की ह्या थोडासा इंग्लिशमध्ये याचं हे. मी सांगितलं, मी असं थांब, तू काम करशील ना प्रामाणिकपणे? म्हटलं हो करीन. बघा तू हा मला शब्द दे, तुला जॉब मिळेल की नाही हा शब्द मी तुला देतो. मी त्या क्षणी त्या टेबलवर सांगितलं, म्हटलं पराग सर तुम्ही जे सांगाल ते काम मी करेन, फक्त मला एक संधी द्या. आणि त्याप्रमाणे त्यांनी मला संधी दिली. आज पराग अडकर स्वतः सांगतात मला जेव्हा भेटतात तेव्हा
की मी अनेक इंटरव्ह्यू घेतले. आज आमचा ग्रुप पण आहे व्हॉट्सअपवर. त्यात काही 4-5 मोजके मुलं आहेत, त्याच्यात एक मी आहे. त्यात परत सर अभिमानाने सांगतात की हा एक असा मुलगा आहे, हा आज कुठून कुठे पोहोचला. नक्कीच. आणि ह्याला मी ब्रेक दिला म्हणून हा सांगतो. अरे मी फक्त निमित्त मात्र होतो. प्रत्येकाचा प्रवास हा ठरलेला आहे. काय त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. आणि ते तुम्ही जगत असताना तुम्ही एक कुठल्या तरी गोष्टीवर विश्वास ठेवा. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि एक कुठली तरी शक्ती असते, ती शक्ती तुमच्याकडनं सगळं करून घेत असते. मी तुम्हाला एक सांगू का, हे संपूर्ण विश्व नाही शक्तीने संचलित आहे. तुम्ही काही वाटेल ते नाकारावं, पण तुम्ही शक्ती ह्याला नाही नाकारू शकत. असं तुम्हाला भूक लागते, सकाळी उठल्यानंतर तुमची पापणी उघडते ना, उघडते. पण उघडतं का पापण्या धरून कोण एवढं उघडतं नाही. पापणी तुमची उघडते, तुम्हाला जाग येते, रात्री झोप लागते. हे सगळ्या क्रिया कशामुळे होतात? बरोबर आहे. ह्या सगळ्या क्रिया ती वैश्विक शक्ती. हा, वैश्विक शक्ती. आणि ती तुमच्यातनं कशी येते, तुमच्यामध्ये कशी जोडलेली आहे, तर ती योगाने जोडली. आणि हे जेव्हा तुम्हाला बिलीव्ह व्हायला लागतं ना, तेव्हा आपोआप सगळं तुम्हाला करता येतं. काही वेळ नाही वगैरे असं काही नाही. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, ऊर्जा तुमच्यात जर तुम्हाला करायची असेल ना, वेळ सगळ्यांना मिळतो आणि सगळे काढतात. आता मला नाही का वेळ मिळत, मला पण वेळ मिळत नसतो. आता मला 2 मुलं आहेत. आता माझा मुलगा तर 1 वर्षांचा आहे. म्हणजे घरात काय परिस्थिती असेल तुम्ही विचार करा, तरी पण मला वेळ काढावा लागतो. तो काढतो, येतोच तो आपोआप. दर गुरुवार दररोजची पूजा मला कमीत कमी अर्धा पाऊण तास लागतो. भस्मधारण वगैरे सगळं असतं आणि हे करायला पाहिजे ज्यांना येतं त्याने. कारण भस्मधारण करण्यामध्ये खूप मोठा शास्त्राधार आहे. अच्छा. भस्म का लावावं मुळात ते पण तुम्ही सांगा. भस्म का लावावं? काय उगाच काय फक्त काय अंगाला लावून चोळायचं का? लोक आज तसं पण करतात. कुठेतरी जातात देवळात, अंगावर असा फटकन असा हात मारतात, असं करताना लावतात. पण नाही, काय गजानन महाराजांच्या पोथीमध्ये एक छान संज्ञा आहे. काय ते निमोणकर जे कपिलधारेच्या तिथे योग शिकायला जातात, सकाळपासून संध्याकाळ होते, नर्मदेतला गोठा देतात, तर त्यांना कोणीच योग शिकवायला बसत नाही. ते सगळ्यांना अरे मला काहीतरी शिकवा, योग शिकवा, कोण हे होत नाही. तेव्हा तिथे गजानन महाराज जातात आणि त्यांना काय सांगतात, एकच सांगतात, आसेने रेचक कुंभक इडा पिंगलेचे भेद देख, धौती मुद्रा त्राटक कळले पाहिजे मानवा. कुंडली आणि सुषुम्ना ह्या दोघांचे भेद जाणा. शक्ती, वैश्विक शक्ती, तुमचं रोजचं कर्म, तुमचं असलेलं ज्ञान, तुमचा असलेला विश्वास, हा सगळा या योगाशी निगडीत आहे. आणि संपूर्ण योग हा तुमच्या शरीराशी निगडीत आहे. पिंडी ते ब्रह्मांडी. कुंडली आणि सुषुम्ना ह्याच्या 2 नाड्या आहेत. त्याच्यात निर्गुण स्वरूप आहे, सगुण स्वरूप आहे. पॉझिटिव्हिटी, निगेटिव्हिटी, आज जे आता जे बोलतोय ना, उजवी बाजू डावी बाजू, हेच आहे. त्याची नावं वेगळी आहेत फक्त. म्हणून तुम्ही जर व्यवस्थित भस्मधारण केलं, आत्ता मी भस्म लावलेलं आहे, तुम्ही एक म्हणजे नुसतं तुम्ही मंत्र तुम्हाला येत नसतील, पण भस्म हातावर घेऊन खलवणे काय, आणि तुमचं जे कोण आराध्य असतं त्याचं तुम्ही स्मरण करता करता, फक्त 4 मंत्र आहेत त्याचे. अग्निरिती भस्म, वायुरिती भस्म, जलमिती भस्म, व्योमिती भस्म, सर्वा अंगाय इदम भस्म. ह्याच्यात तुम्ही कोणाचा उच्चार करता? वायुतत्व, जलतत्व, हे जी पृथ्वी तत्व, ही पंचमहाभूत आहेत, त्यांचा त्याच्यामध्ये आलेला संस्कार आहे. म्हणजे ह्यातली कुठलीही शक्ती जरी फिरली, उद्या सकाळी वादळ आलं, काय झालं, असं म्हणत नाही मी की माझ्या ह्याच्यात नुकसान होणार नाही, पण ह्याच्यामध्ये सुद्धा मी घट्ट उभा राहील. आजूबाजूला काही माझी परिस्थिती बदलली तरी मी माझ्या ध्येयापासून किंवा माझ्या ह्याच्यापासून मी ढळणार नाही. ही ताकद जी येते ना, ही ताकद डोक्याला कुंकू लावणे, गंध लावणे, दोन्ही भुवयांच्या मध्ये इथे बरोबर कपाळाला गंध लावणे. तुम्ही गंधाचं एवढं मोठं महत्व आहे तुम्हाला सांगतो, तसंच भस्माचं पण आहे. शैवपंथीयामध्ये तर भस्माचं खूपच आहे. आता गंध लावणे, तुम्हाला पूजा करायला वेळ नसेल ना, हात जोडायला वेळ नाहीये, देवळात जाता येत नाहीये, वेळ नाहीये, गंधाच्या हात बोट बोडवा, अनामिकेने गंध लावा, बस. अच्छा, बस. कारण इथे मर्मस्थान आहे, हे बरोबर मर्मस्थान आहे. इथे जेव्हा तुम्ही चंदन तिलक लावता तेव्हा तुमची इथली उष्णता ही निघून जाते. अच्छा. कधी तुम्हाला बघा, आता आयुर्वेद हा कुठेतरी बघा तुमच्या वेदांशी, शास्त्रांशी संलग्न आहे. ॲलोपॅथी इतका शुष्क नाही आहे. आयुर्वेदात तुम्हाला कुठेतरी त्या औषधांबरोबर असं काहीतरी सांगितलं जातं, रोज तुम्ही जरा शांत बसा, जरा ब्लड प्रेशरचा त्रास आहे ना, जरा तुम्ही नामजप करा. ते वैद्य असतात, आयुर्वेदिक डॉक्टर असतात, पण ते जप करायला सांगतात. हे होतं. गंध लावलात ना तुम्ही, तुम्हाला अनुभव घ्या तुम्ही, प्रत्येकाला मी सांगेन मी करेन की तुम्ही गंध लावा रोज सकाळी. तुमच्यातली निगेटिव्हिटी जी असते ना, ती सगळी इथे भरलेली आहे. पित्त होतं, पित्त, डोकं इथे दुखतं. माणसाला जेव्हा अनेक विचार येतात, माणूस पहिल्यांदा असा करतो बघा, हाच भाग आहे, श्रिंक करतो आपल्या रोज. जेव्हा तुम्हाला आनंद झाला, पहिले तुमचे डोळे चमकतात, हाच भाग सगळ्यात पहिलं रिएक्शन तुमच्या चेहऱ्यावरची कुठली असो ती तुमची इथे येते.
अच्छा. म्हणून डोक्याला तिलक लावणे आणि भस्म विलेपन करणे, ह्या कपाळावर जे तुम्ही उपचार करताना हे अत्यंत महत्वाचे आहे. कळलं का? आणि म्हणून भस्म लावून हे एक झालं. दुसरं, भस्म लावण्याने काय होतं, एकतर तुमच्यातली अशुद्धता फेकली जाते. अच्छा. अशुद्धता म्हणजे निगेटिव्हिटी आहे. अशुद्धता फेकली जाते, तुम्ही मनातनं सुचिरभूत होता. कसं असतं, ही जी 3 बोटं असतात ना, ही 3 बोटं जेव्हा तुम्ही अशी डोक्यावरनं फिरवताना डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे, हे तुम्ही 2 नाड्यांचं त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे. अच्छा. त्यामुळे जे काय उजवं असेल ते डावीकडे जाऊ दे, जे काय डाव्याचं असेल ते उजवीकडे जाऊ दे, काहीही जगात होऊ दे. बघा माझी क्रिया, काहीही जगात होऊ दे, आय एम हिअर. आणि माझ्या बरोबर माझे गुरु आहेत. ओम अग्निते भस्म, वायुरिते भस्म, जलमेते भस्म, सर्वांगाई भस्म, असं म्हणून तुम्ही डोळे उघडा आणि तुम्ही घराच्या बाहेर पडा. तुमच्यात वेगळीच पॉझिटिव्हिटी आहे. आपल्या भाळी जे लिहिलं असेल तेही सकारात्मक होऊ शकतं. हा, विधिलिखित लिहितात. तुझ्या भाली हे भाली म्हणजे काय, कपाळ प्रदेशच आहे ना. बरोबर. तुमची हा जो मेरुदंड आहे आणि तुमची शिखा, हा जो प्रश्न इथपर्यंतचा जो भाग आहे ना, हा सगळा कोर भाग आहे. बरोबर. हृदय जरी असलं तरी पहिली सूचना हृदय कुठे देतं? पायाला देतं का, हाताला देतं का? नाही देत. पहिली सूचना इथे असते. बरोबर. मग तुम्ही इथलंच विसरता, बाकी सगळं करताय. योगाला जाता, असं न करता इथलं काय, ह्याच्यावर दुसरा काही व्यायामात सांगितलेला नाही. डोक्याचा व्यायाम सांगितलाय का मला सांगा? खाण्याचा सांगितलंय. बरोबर. डोक्याचा व्यायाम सांगितलाय का? नाही. डोक्याचा व्यायाम सांगितलं तुम्ही कोडी सोडवा, गणित सोडवा, तो वेगळा पाक झाला. ती एक्सरसाइज आहे, व्यायाम नाही. तो व्यायाम जर तुम्हाला करण्याची हे असेल ना, भस्म हे कुठल्या जाती संबंध म्हणजे जातीपुरतं कोणत्या नाहीये, ते कोणीही आपण करू शकतो. कोणी करू शकतो. आता अघोरी नाही का, आपल्याकडे भस्म विलेपन फार कमी प्रमाणात आहे. तुम्ही वरती नॉर्थला जा, त्यांच्याकडे भस्म म्हणजे ते वेगळं हळदीचं भस्म लावतात. तुमच्यावरची आलेली परिस्थिती ह्याच्यामध्ये तुम्ही डगमगता कामा नये. तुम्ही तुमचा धर्म सांभाळला पाहिजे. तुम्ही तुमची रोजची कामं वेळ काढून करा. ह्याच्याशिवाय तुम्हाला दुसरं गत्यंतर नाही. भारतात एक दुसऱ्या तुम्हाला सांगतो, आज जगामध्ये अनेक देश आहेत. इंग्लंडमधल्या माणसाला आज फ्रान्समध्ये माणूस गेला तर त्याला कुठेतरी त्याचं कल्चर सापडतं. पूर्ण इंग्लिश कल्चर नाही सापडणार, फ्रेंच कल्चर, पण कांती तरी माणसांची सेम दिसते आणि नावं सुद्धा आहे. भारत हा एकमेव असा देश आहे, तुम्ही ह्याच देशामध्ये हिंदू म्हणून जगू शकता. तुम्हाला दुसरा देश नाही, तुम्हाला दुसरी भूमी नाही. हे इतकं मोठी गोष्ट आहे आणि हीच लोक आज विसरले. आज भारताला तुम्ही टेकन फॉर ग्रांटेड धरले. तर ह्या गोष्टी असतात. ह्या गोष्टी तुम्हाला कशा मिळतात, तर तुम्ही स्वतःचं विसरलात ना तर कठीण आहे. तुम्ही स्वतःचं काही विसरू नका. तसं आता मी पुण्याला आलो, आता मी मगाशी म्हणत होतो घरात आमचं खूप बिझी शेड्यूल चाललं, तसं पण मी रोज सगळी पूजा करतो. दर गुरुवारी मी 108 गुलाबाच्या पाकळ्या गुरुदक्षिणा म्हणून मी महाराजांच्या चरणी वाहतो. अच्छा. मूर्तीतलं एक छोटंसं मी सांगतो, आणि त्या 108 पाकळ्या वाहताना मी मागतो असं नाही, पण महाराजांना सांगतो की माझ्या घरावर तुमची कृपा राहू दे, काहीतरी कृपा ठेवा असं म्हणजे वा. छान आरती करतो, मस्त धूप लावतो. लोक हे म्हणतात नाही धूप बीप लावण्यात होता नाही, अजिबात नाही. मला तर माझं स्पष्ट मत आहे, तुम्ही मनापासून करताय ना, पूजा लोकांनी आनंदासाठी केली पाहिजे. तो कर्मकांड आहे म्हणून तुम्ही करू नका. जेव्हा तुम्ही त्याकडे कर्मकांड म्हणून बघाल ना, तेव्हा तुम्हाला ते कर्मकांडच दिसणार. तुम्ही का नाही छान उदबत्ती लावायची, मस्त धूप लावा, चांगला कापूर करा, छान आरती करा, मस्त त्याला चाल लावा एखादी आरती, आणि छान ती मुवमेंट तशी जगा. त्याच्यातून तुम्हाला काय मिळणार आहे, तुमच्या ह्या किरणाने तुमचे गुरु प्रसन्न होणार आहेत की नाही, ह्याच्यातनं तुमचं काय वावगा होणार आहे का? नाही. मग समजा गुरुंनी एक तुमच्याकडे कृपा कटाक्ष टाकला, आयुष्याचं सोनं आहे तुमच्या. होण्यासाठी तुम्ही करू नका, माझं काय होईल तेव्हा यू एन्जॉय द प्रोसेस. जे व्हायचं ते मग आरती करून काय मला काय खूप मिळतं असेल ना, पण अरे आरती करू ना मस्त, असं तुमच्या मनात आलं पाहिजे. बरोबर. आज सुद्धा मी ते करतो. मी दर गुरुवारी मला 1.5 तास लागतो. आता लोक म्हणतील की हा सांगतोय की हा 1.5 तास महाराजांचं करतो, असं नाही मला म्हणायचं. मला आवड आहे त्याची, लहानपणापासून हे बघत आलोय, मी करत आलोय, आणि त्यातनं मला खूप काही मिळालेलं आहे. काय मिळालं हे काही सांगण्याचं पुढे माझं काढू पण किती. उद्या सकाळी समजा काही माझ्याकडनं वावगं झालं किंवा मी माझ्या हे नॉट टेकन फॉर ग्रँटेड, एका मिनिटात स्विच बंद करून टाक. कोणी गुरु असतील ना, ते कोणीही गुरु असतील, एका सेकंदात तुमचा स्विच ऑफ करू शकतात. ते होऊ नये एवढंच मागा. खरंय. तुम्ही बाकी कितीही करा, काही आणि काही करू नका. मला तुम्ही सांभाळा, विषय सांभाळा, गृहीत धरू नका. कुठलाही आराध्य असो, मला तुम्ही सांभाळा. मी महाराजांना एकच सांगतो, आजचा माझा दिवस विना कटकटीचा घालवा, ऊर्जात्मक घालवा, पॉझिटिव्ह घालवा, आणि हलका फुलका आणि हसता खेळता आणि मस्त माझा दिवस. एकच माझं मागणं. आणि याशिवाय आणखी तुम्ही म्हणजे आपले जे हिंदू धर्म पाळतात किंवा जे हिंदू धर्मीय आहेत त्यांना तुम्ही आणखी काय सांगाल? म्हणजे कोणी कुलदैवता जातात दरवर्षी, ते मग जाणं योग्य, जायला हवं, जायलाच पाहिजे. कुलदेवतेला गेल्यानंतर खूप फायदा होता.
फायदा होतो. आणि मी नुसतं तुम्ही ट्रिप म्हणून जाऊ नका किंवा तिथे जाऊन तुम्हाला जर बाकी काही जमत नसेल, निदान वर्षातनं एकदा तरी कुलदेवतेला गेलं पाहिजे. अच्छा. तिथे अभिषेक करायला पाहिजे. अभिषेक समजा करायला तुम्हाला वेळ नाही, चला मान्य, तुम्ही तिथे जा, त्या देवळाच्या आतमध्ये जा आणि तिथे अन्नदानासाठी म्हणून तुम्ही काहीतरी ते द्या. अच्छा. किंवा मंदिर उभारण्याचं काम सुरू असेल, त्या मंदिर उभारण्याच्या कामासाठी 21 रुपयाची का असेल ना, पण पावती करा. तुम्हाला अभिषेक करायला वेळ नाही आहे, गुरुजींना वेळ नाही आहे, तुम्हाला परत प्रवास करून जायचं आहे, देवळात जायचं, देवीला लांबून का असेल ना नमस्कार करायचा, आई मला माफ कर, मला लगेच निघायचं आहे, पण जायच्या आधी काही ना काहीतरी खालीचा वाटा म्हणून मी सेवा करेन असं म्हणा. 21 रुपयाची पावती करा, अन्नदानाला थोडेसे तांदूळ द्या, नमस्कार कलश दर्शन द्या, मागे करा. पण कुलदेवतेला आणि कुलदैवत आता आमचं योगेश्वरी वाडेश्वर आहे, अच्छा, त्या स्थानापर्यंत तुम्ही पोहोचलं पाहिजे. त्याचं खूप महत्त्व आहे आणि त्याचा खूप मोठा फायदा पण होतो. तुम्हाला खरं सांगू का, मी अनेक वर्ष गेलेलोच नव्हतो. बीड लांब आहे ना, सांगलीपासून खूप लांब आहे. पुण्यापासून तसं जवळ, पण पुण्यात आल्यानंतर मी जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे मी अशी सगळी घाणेरडी परिस्थिती होती, त्याच्यात माझ्या असं मनात खूप होतं. पण मी असंच म्हणायचो, जसं मी मगाशी म्हटलो की देवी काय मला सगळं शक्तीने संचरित आहे ना, मग योगेश्वरी मला इथे पण भेटेल नाही. मी तिथे जेव्हा गेलो त्याच्यानंतर जे मला काही काही गोष्टी ज्या घडल्या त्या घडल्या, त्या कुलदेवतेला तुम्ही गेलं पाहिजे आणि तुम्ही विश्वास ठेवा, बाकी काहीच नाही, बाकी काहीच नाही. हिंदू धर्म तुम्ही म्हणता ना, हिंदू धर्माने दुसरं तुम्हाला काय शिकवलंय, विश्वास ठेवा. आता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटलं मी कर्मकांडी म्हणणार, रोडेश्वराला शपथ घेताना अभिषेक करत होते ना, दुधाचा अभिषेक करत असताना बाहेरनं बातमी आली आणि स्वतःची धार धरली की नाही आणि तिथे शपथ घेतली की नाही. सावरकरांना तुम्ही कर्मकांड म्हणता. आर्या दुर्गेच्या समोर त्यांनी शपथ घेतली ना, मग त्यांना तिथे जाऊन नंतर त्यांनी शास्त्र त्याच्यात त्यांनी कर्मकांड ह्याचा त्यांनी काही ठिकाणी त्यांनी अपोज पण केले. पण पहिला लहान होते ना सावरकर, पहिले उठलेले देवीसमोर जाऊन उभे राहिले आणि काय त्यांनी प्रतिज्ञा घेतली की ह्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी मारता म्हणजे शत्रूला मारता मरे तो झुंजे अशी शपथ घेऊन बाहेर पडली. आज केवढं मोठं कार्य झालं. विश्वास. छत्रपती शिवाजी महाराज विश्वास, सुभाषचंद्र बोस विश्वास, स्वामी विवेकानंद. पण स्वामी विवेकानंदांचं वेलकम सिस्टर्स हे का पुढे आलं, कारण तेव्हा त्यांनी काली मातेचं स्मरण केलं, डोळे बंद केले, मला काही येत नाही आई, तू ये, तू सरस्वती म्हणून माझ्या जिभेवर ये आणि माझ्या जिभेतनं तू काय ते वदवायचं ते वदव. आणि स्वामी विवेकानंद डायसवर येतात आणि म्हणतात गुड इव्हनिंग माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, कारण त्यांच्या मागे त्यांना विश्वास असतो माझ्या मागे काली माता होती आणि म्हणून त्यांचं वाक्य इतकं पुढे आलं, कारण ती शक्ती आली, त्या विश्वासातली शक्ती. आणि मग अशा तुम्ही ऑफ द कॅमेरा म्हणत होतात की बाळासाहेबांचं एक वाक्य, बाळासाहेब ठाकरेंचं, हिंदू धर्मात पहिला आपली सुरुवात जी झाली त्या धर्मातून झाली. म्हणून मला हेच म्हणायचं की हिंदू धर्म हा तुम्हाला हेच शिकवतो की विश्वास ठेवा. आज काय झालं माहिती का, हा विश्वास लोकांचा कमी होत चाललाय. तुमचा विश्वास कमी होतो ना, तुमचं आचरण कमी होतं. तुमचं आचरण कमी झालं की तुम्हाला एक एक कारण सुचायला लागतं. हाच माझा मुद्दा आहे. तुम्ही नुसतं हिंदू म्हणू नका, तुम्ही उलट म्हणा. मी तुम्हाला एक सांगू, बाळासाहेबांचा एक छान इंटरव्ह्यू आणि बाळासाहेबांचे काही काही विचार असतात ना, तुम्हाला असे पटकन बदलून जातात. बरोबर, वेळ लागले लोकांना. हो. काय त्याच्यात एक कुठेतरी मीडियाचा पत्रकार होता, त्याने सांगितलं की तुम्ही असं कुठेतरी तुमच्या आर्टिकलमध्ये लिहिलंय की मॅड हिंदू. बाळासाहेबांच्या हातात नॅपकिन होता, त्यांची ती पद्धत होती बसण्याची, त्याने असं त्याने घाम टिपला, येस आय एम मॅड हिंदू, आय एम मॅड हिंदू. तर ती म्हणाली यू कॉलिंग युअर सेल्फ मॅड. बाळासाहेबांनी सांगितलं डोंट ट्राय टू बी युअर स्पॉट विथ मी, आय नो व्हॉट इज प्लेस इज, व्हॉट यू आर ट्राइंग टू अचीव इज, आय नो दॅट यू आर ट्राइंग टू रीड बिटवीन द टू लाईन्स and if you want to you can, but I am a mad Hindu and every Hindu should be mad, every Hindu should be mad about Hinduism असं त्यांनी म्हटलंय. मस्त. आणि तुम्ही वेड्यासारखा हिंदू धर्म पाहा, का तुमचा हिंदू धर्म मागे पडेल. तुम्ही वेडे मा धर्म म्हणजे काय, तुम्ही भगवा पता करून फिरलं पाहिजे असं नाही. तुम्हाला ज्या धर्माने शिकवलंय तुम्ही त्यातल्या त्यात विश्वास तुमचा ठेवा आणि त्याच्यात तुम्ही करत जा. तुमच्यातून देशकार्य पण होतं, तुमच्यातून तुमचं स्वतःचं कार्य. त्यामुळे हे आहे. मगाशी तुम्ही गायत्री मंत्राबद्दल पण जे म्हणालात ते पण फार सुंदर होतं. तुम्ही गायत्री मंत्राबद्दल काय सांगाल. गायत्री मंत्र कसं आहे, म्हणजे तुम्ही जे मगाशी म्हणाल की गायत्री मंत्र कोणत्या जातीशी संदर्भात नाही आहे, ते आत्मतेजाचा जो मंत्र आहे. बेसिकली गायत्री, ओम नमो गायत्री असं आपण म्हणतो. आता हा ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् असा हा मंत्र आहे.
ह्या मंत्रामध्ये तुम्ही कोणाची उपासना करताय? पंचायतन जे असतं त्याच्यामध्ये सूर्य आहे. अच्छा त्या सूर्याची ती उपासना आहे. अच्छा म्हणजे तेज. तेज. भूर्भव स्वाहा. भूर्भ भ धातू अच्छा आहे. भ हा जो धातू आहे ना हा कायम तेजाचा धातू आहे. म्हणून भगव्यात भ आले. हा 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 अच्छा. काय कुठलाही मोठा आघात जर तुम्हाला दाखवायचा असेल ना काय भयंकर म्हणजे काहीतरी मोठं काहीतरी आहे भयंकर भ. ओके त्यातला तो भतला तो भूर्भव 3 शब्दामध्ये प्रत्येक अक्षरामध्ये भ भ आलेला हो. ती सूर्याची उपासना आहे. अच्छा त्याच्यातनं तेजाची उपासना. तेजस उपासना होते. आणि तुम्ही ऐकलं पण आहे की जे गायत्री जप करतात त्यांच्या चेहऱ्यावरती तेज येतं मुखावरती. येतच. भस्मधारण केलं तर अजून जास्त. अच्छा खूपच. ठीक आहे. असं आहे. त्यामुळे विश्वास हा सगळ्यात महत्वाचा आहे. माझा तर विश्वास महाराजांवर आहे. गजानन महाराजांनी खूप मला दिलं. इथून पुढे खूप देतील, कधी काढूनही घेतील. पण मी तुम्हाला सांगतो, मी अजून एक वाक्य महाराजांना सांगतो. आणि आता आपण म्हणजे असं असेल तर वेळेअभावी आपण थांबू. मी अजून एक महाराजांना वाक्य सांगतो की उद्या सकाळी काही वेडेवाकडं झालं माझ्या प्रारब्धाप्रमाणे होणार. पण जरी हे काही वेडेवाकडं झालं त्याच्यात मार्ग तुम्हीच मला दाखवा. माझा धर्म आळीत नाही. तुम्ही कुठल्याही धर्मात असा, तुम्ही ज्या धर्मात, आता गजानन महाराज हिंदू म्हणून लोक करतात का नाही, महाराज आहे तो. आता शिर्डी साईबाबांना तुम्ही जा, अनेक मुसलमान तिथे येतात. तर मी महाराजांनीच सांगतो प्रारब्धाप्रमाणे घडलं तर ते घडणार, त्याच्यातून मार्ग तुम्ही मला दाखवा. ह्याच्यावर माझा प्रचंड विश्वास आहे. मात्र हा माझा विश्वास कधी ढळू देऊ नका. बरोबर. विश्वास जर माझं प्रारब्ध बदलण्याचं तुम्ही एका क्षणात मनात जरी आणलात ना तरी माझं प्रारब्ध एका मिनिटात तुम्ही बदलून टाकू शकता. ह्याच्यावर पण माझा विश्वास आहे. हा पण माझा विश्वास कधी ढळू देऊ नका. बस. मला हे फार आवडलं तुमचं की तुम्ही वेद पण शिकला आहात आणि भक्ती पण सोबत आहे. जे बरेचदा असं होतं की जे वेद शिकतात किंवा वैदिक कडे जास्त त्यांचा कल असतो ते भक्तीकडे थोडे शुष्क असतात. तुमच्यामध्ये भक्ती पण आहे आणि वैदिक अभ्यास पण आहे. सो एक सुंदर सुवर्ण मध्य आणि एक सांगड तुम्ही घातली याची. खरं तर वेळ कितीही आपण ऐकू शकतो तुमच्याकडनं, इतकं मंत्रमुग्ध झालोय. तर ऍक्च्युली त्यावर मी काय बोलू शकत नाही. मी स्वतः मंत्रमुग्ध झालोय आणि इथेच आपण थांबूयात. तर तुम्हाला कसं वाटलं? कारण सरांनी अगदी सविस्तरपणे सगळ्या प्रकारचे पैलू मांडले आहेत. धन्यवाद सर. श्रेय आपटे सर. थँक्यू. आणि मला तुम्ही इथे येऊन काही जे माझे मुडके तोडके विचार म्हणा मांडण्याची संधी दिली, खूप सुंदर वाटलं ऐकायला. खूप आभारी आहे. धन्यवाद.